ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्ति। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं स्वागत आहे या आजच्या आषाढी एकादशीच्या पूर्वरात्रीमध्ये। तशी एकादशी चालूच झालेली आहे, आय थिंक 3:15 वाजल्यापासून आज संध्याकाळी। परंतु भागवत एकादशी जी आहे ती सूर्योदय प्रधान पकडली जाते, त्यामुळे आपण आषाढी एकादशी उत्सव कधी करतोय? उद्या 10 तारखेला करतोय। तर मला खूप आनंद होतोय की आपण सगळे इथं भगवंतांच्या नामरूप गुणलीलांच्या कीर्तन प्रवचन आणि उत्सवासाठी एकत्रित झाला आहात। कारण आज हे चित्र समाजामध्ये फार काय आहे, दुर्मिळ आहे। आज प्रत्येकजण कुटुंबवत्सल झालेला आहे। कसं झालेला आहे? आणि ते कुटुंबवत्सलतेमध्ये प्रत्येकजण मोबाईल वत्सल झालेला आहे। ते कुटुंब पण राहिलं बाजूला। पूर्वी एका घरामध्ये 3-4 टीव्ही असायचे, आता एका घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत तेवढे काय असतात? मोबाईल टीव्ही असतात आणि प्रत्येकजण तो मोबाईल वत्सल झालेला आहे। मग भगवत वत्सल भक्त सापडणे हे दुरापास्त झालेलं आहे आज, बरोबर की नाही? भगवंतांचा निस्सीम भक्त सापडणे आज दुरापास्त झालेला आहे। आणि अशा ह्या आजच्या युगामध्ये, कलियुगामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं एका छोट्याशा गावातील तुम्ही एवढे भक्त मंडळी एकत्र झाला आहेत आणि मागची 9 वर्ष मग अशी मी श्रवण केल्याप्रमाणे हा उत्सव तुम्ही साजरा करताय। आजच मला सकाळी आमचे एक राजापूरचे भक्तांचा फोन आला, प्रभूजी पंढरपूरला जाऊया, आषाढी एकादशी आहे। मी म्हटलं आज आपण आषाढी एकादशी खरवत्यात साजरी करणार आहोत। तिथंच भगवंतांचं दर्शन कथेच्या माध्यमातून आणि भक्तांच्या संघामध्ये अनुभवण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे। तर प्रभूजी मी जातो, म्हटलं जाऊन ये अवश्य। तर काही भक्त राजापूरचे पंढरपूरला गेलेले आहेत। तर एकादशी निमित्त 1-2 अभंग थोडेसे सुरुवात करेन मी, आणि नंतर आपण भगवद्गीतेतील भगवंतांचं ज्ञान जे डायरेक्ट भगवंतांची वाणी आहे, आदेश आपल्याला ते आपण अभ्यासूत 1-2 श्लोक, आणि नंतर अजून काही विठ्ठलाबद्दल आपण महती श्रवण करू। तर एकादशीची जे महती आहे ती तुकाराम महाराजांनी खूप सुंदर अनेक अभंगातनं सांगितलेले आहे। पैकी काही 1-2 अभंग मी तुमच्यासाठी गद्यरूपात वाचेन। ज्यासी नावळे एकादशी तो जिताची नरकवासी। काय सांगते तुकाराम महाराज? ज्यासी नावळे एकादशी, ज्याला एकादशी आवडत नाही तो जिवंतपणे काय आहे? नरकवासी आहे। ज्यासी नावळे हे व्रत त्यासी नरक तोही भीत। ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णुपाशी। तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी। काय म्हणते तुकाराम महाराज?
ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरक सुद्धा घाबरतो. अशा पाप्यात मला आपल्या एरियामध्ये घ्यायला नरक सुद्धा काय करतोय, घाबरतोय. आणि ज्याला एकादशी घडते, काही भक्तांच्या संघानं म्हणा किंवा आपोआप घडते, विनासायास घडते, भक्तांची कृपा म्हणून घडते, तर त्याचं काय होतं, जाणे लागे विष्णुपाशी, भगवान श्री विष्णूंच्या धामाला तो जातो, निश्चित वैकुंठ धामाला. तुका म्हणे पुण्य राशी तोची करी एकादशी, ज्याच्या पुण्याच्या राशी अगणित झाल्या त्याच्याच भाग्यामध्ये एकादशी हे व्रत करण्याची त्याला इच्छा होते. त्यामुळे उद्या एकादशी आहे, तर तुम्ही सर्वांनी एकादशी करण्याचे 3 मार्ग आहेत. पहिली निर्जला एकादशी, उद्या 6:08 एकादशी व्रत चालू होते आणि परवा 6:08 तुम्ही पारण करू शकता. उद्या सकाळी 6:08 वाजल्यानंतर परवा सकाळी 6:08 वाजेपर्यंत निर्जल एकादशी तुम्ही करू शकता. म्हणजे पाण्याचा थेंब पण कंठाच्या खाली जाता कामा नये. तुम्ही ब्रश करून चूळ बाहेर फेकू शकता, काय अडचण नाही. पण या पोटामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा जाता कामा नये, त्याला निर्जल एकादशी म्हणतात. कधीपर्यंत, परवा पहाटे पारणापर्यंत. ती नाही जमली तर काय करा, सजल एकादशी करा. थोडं जल दिवसभर पिऊन एकादशी करू शकता. आणि तीही नाही जमली तर सफला म्हणजे फलाहार करून तुम्ही काय करू शकता, एकादशी करू शकता. एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करू नये अथवा कुणालाही अन्न खाऊ घालू नये. मराठीत आपण व्रताला उपवास म्हणतो. उपवास याचा अर्थ अन्न खाणे इतकाच नाही. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास करणे. म्हणजे उपवास म्हणजे काय, भगवंतांच्या जवळ वास करायचा आहे त्या दिवशी जास्तीत जास्त, ज्याचं अरेंजमेंट तुम्ही केलेले आहेत सुंदरपैकी. भगवंतांची जवळीक, भगवंतांसमीप वास अथवा भगवंतांची जवळीक प्राप्त करण्याच्या सोहळ्याला उपवास म्हणतात. उपवास म्हणजे सर्व पापांपासून आणि इंद्रिय तृप्तीच्या कर्मापासून दूर राहणे. निश्चित एकादशी व्रताच्या पालनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती तर होतेच, परंतु त्याच समवेत पंचम पुरुषार्थ भगवत भक्ती अथवा कृष्ण प्रेम देखील प्राप्त होते. एकादशीच्या उपवासामुळं धर्म, अर्थ, काम, मोक्ष तर होतच, आणि पंचम पुरुषार्थ आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रेमभक्ती, ही सुद्धा काय होते, वृद्धिंगत होते. तर एकादशीला अन्न ग्रहण करू नये कोणत्याही प्रकारचं, तृणधान्य. एकादशीस अन्नपान जे नर करती भोजन, श्वान विष्टे समान अधम जनते एक. पुन्हा तुकाराम महाराज सांगतात काय, एकादशीस अन्नपान, जे एकादशीच्या दिवशी अन्न पान करतील म्हणजे काय, भात, डाळ, भाजी, आमटी सगळं बनवून खातील घरामध्ये. जे नर करती भोजन, अशा प्रकारचं जे भोजन करतात. श्वानविष्ठे समान अधम जनते एक, ते कसे आहेत, श्वानविष्ठा म्हणजे कुत्र्याची विष्ठेप्रमाणे ते जन आहेत. तया देही यमदूत झाले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. त्यांना नेण्यासाठी कोण येतात, यमदूत. झाले तयाचे अंकित, आणि त्याला नेण्यासाठी यमदूत येतात, आणि यमदूतांचे अंकित असे जी होऊन जातात, जे एकादशीच्या दिवशी काय करतात, अन्न ग्रहण करतात. कडधान्य, तृणधान्य यापासून बनवलेले अन्न ग्रहण करतात एकादशीच्या दिवशी. त्यांना न्यायला कोण येतात, यमदूत येतात, आणि त्यांना नरकवास निश्चित मिळणार आहे. हे तुकाराम महाराज सांगतायत. नामदेव महाराज काय सांगतायत बघा, अष्टही प्रहर हरिकथा करी. दिवसाचे 8 प्रहर असतात, 3-3 तासाचे. अष्टप्रहर काय करायला पाहिजे एकादशीच्या दिवशी, हरिकथा केली पाहिजे, हरिकीर्तन केलं पाहिजे. वाचे विठ्ठल हरी वदोनिया, टाळ मृदंग वाजते करुणी. गजरे विठ्ठल प्रेम भरे नाचतसे, एकादशी दिनी खाईल जो अन्न, सुकर होऊन येईल जन्मा. हे त्याच्या पुढचं सांगतायत. जो एकादशी दिवशी अन्न खाईल तो काय होईल, डुक्कर बनून जन्माला येईल. आणि डुकराचं अन्न काय आहे, माणसाची विष्ठा. संत उगाच शब्द वापरत नाही कुठचा आहे. इथं डुकराची उपमा उगाच दिली नाही. डुकराचं अन्न काय आहे, माणसाची विष्ठा. म्हणजे विष्ठा खाणारा जीव पुढच्या देही आपल्याला काय करावं लागणार, प्राप्त करावं लागणार, जर आपण एकादशीच्या दिवशी काय केलं, अन्न ग्रहण केलं. एकादशी दिनी खेळलं सोंगटी, काळ हाणील खुंटी गुदस्तानी. जो एकादशीच्या दिवशी सारीपाट खेळतोय, जुगार खेळतोय, पत्ते खेळतोय, काय म्हणतात नामदेव महाराज, काळ हाणील खुंटी गुदस्तानी. आता ह्याची फोड मी करत नाही, लक्षात.
नामा म्हणे नाही माझ्याकडे दोष, पुराणी हे व्यास वाक्य आहे. नामदेव महाराज काय म्हणतात, माझा दोष नाही आहे, मी सांगतोय म्हणून. मी सांगतो माझं वाक्य समजू नका. हे कुठे सांगितलंय? व्यासदेवाने सांगितलंय पुराणामध्ये. जो एकादशीच्या दिवशी अशा गोष्टी करेल तर त्याचं हरिबोल होऊन जाईल. त्यामुळे एकादशी व्रत नाम सर्व काम फलप्रदम कर्तव्यम सर्वदा विप्रे विष्णू प्रीणन कारणम. भगवान श्री विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी ब्राह्मणांनी कर्तव्य म्हणून एकादशीच्या व्रताचे पालन करावयास हवे. माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी. याला माधव तिथी सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? माधव तिथी एकादशीला. भक्त जननी जतने पालन करी. हे जतन करून हे आपण काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे माधव तिथीचं. आता माधव तिथी कोणत्या कोणत्या आहेत बघा. एकादशी आहे, रामनवमी आहे, गोकुळाष्टमी आहे, नरसिंह चतुर्दशी आहे, राधाष्टमी आहे आणि संतांचे जन्मदिवस. या सर्व माधव तिथी आहेत. यांचे पालन अवश्य करावे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर थोडक्यात आपण एकादशीबद्दल माहिती आता घेतलेली आहे. आणि ज्या भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी एकादशी करायची आहे ते आत्ताच आपण श्रवण केलं. काय? एकादशी पूर्ण आणि आपलं जीवनच पूर्णपणे जर घालवलं भगवंताच्या नाम रूप गुणलीलांच्या कथा कीर्तनामध्ये आणि श्रवणामध्ये तर काहीच वाईट नाही आहे. तर भगवद्गीतेतील 1-2 श्लोक मी घेतो आणि त्या आधारे आज आपण जाणून घेऊया भगवत भक्ती करणं का आवश्यक आहे. किंबहुना काळाची गरजच आहे भगवत भक्ती करणं. दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि भगवत भक्ती करण्याचा मार्ग पण फार सोपा आहे. काय अवघड नाही आहे. कलियुगामध्ये खूप सोपा मार्ग आहे. तर श्रीमद भगवद्गीता अध्याय 6व्या अध्यायातील शेवटचा श्लोक आपण पाहूया आणि त्या अनुषंगाने मग इतर कथा पुढे होईल. मी म्हणेन माझ्या मागून सर्वांनी तुम्ही रिपीट करा. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. योगिनाम म्हणा सर्वांनी. सर्व योग्यांमध्ये अपि सुद्धा सर्वेषां सर्व प्रकारच्या मद्गतेनं माझ्यामध्ये वास करणारा किंवा मतपरायण झालेला अंतः आत्मना अंतःकरणात श्रद्धावान पूर्ण श्रद्धेने भजते दिव्य प्रेममयी सेवा करतो. जो मनुष्य माम माझी सह तो मे माझे युक्ततमः सर्वश्रेष्ठ योगी मतः मत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथं सांगतायत योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. आणि सर्व योग्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतायत सर्व योग्यामध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे. भगवान इथे सर्वश्रेष्ठ योग्याची काय करतायत? व्याख्या करतायत. कोण सर्वश्रेष्ठ योगी आहे याची व्याख्या भगवान श्रीकृष्ण इथे स्वतः अर्जुनाला समजावून सांगतायत की योगिनामपि सर्वेषां सर्व योग्यामध्ये सर्व प्रकारच्या योग्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे बरं?
तर हे अर्जुना, जो दृढ श्रद्धेने माझ्यामध्ये वास करतो सदैव, म्हणजे ज्याचं 24 तास थिंकिंग, विलिंग आणि फिलिंग ह्या 3 गोष्टी जीवापासून अलग करता येत नाहीत. काय? थिंकिंग, विलिंग आणि फिलिंग. हे सजीव असण्याचं काय आहे? द्योतक आहे. काय? विचार करण्याची क्षमता, इच्छा करण्याची क्षमता आणि अनुभूती घेण्याची क्षमता. थिंकिंग, विलिंग आणि फिलिंग ह्या 3 गोष्टींनी सदैव केवळ काय करतोय? माझाच विचार करतोय, बस. दुसरं काही काम नाही त्याला. काही करायचं झालं तरी माझं स्मरण करतोय, माझं हृदयामध्ये चिंतन करतोय, माझं हृदयामध्ये ध्यान करतोय आणि आपलं काम करतोय. रिकाम टेकडा बसलेला नाहीये. भक्त कधीच रिकाम टेकडा बसत नाही. अंतःकरणात माझे चिंतन करतोय, पुढे सांगतायत, आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो. इथं सेवा हा शब्द आलाय. आणि भगवंतांची सेवा करण्यासाठी आपल्याला सदैव कार्यरत असणं गरजेचं आहे. कीर्तनीय सदाहरी बनायचं म्हणजे आपल्याला 24 तास कार्य करण्याची गरज आहे भगवंतांच्यासाठी. रिकामी बसून भगवंतांची भक्ती होत नाही, प्रचार होत नाही, संप्रदाय वाढणार नाही. आणि संप्रदाय वाढला नाही तर संत घरी येणार नाहीत, आणि संत घरी आले नाहीत तर भगवंत कोणी आपल्याला समजणार नाही. कारण संतच एकमेव साधन आहेत जे आपल्याला भगवंतांच्या ठिकाणी घेऊन जातात. संतांशिवाय भगवंत नाहीत. आणि त्यामुळे आपलं ह्या भक्ती जीवनातील जीवन अहोरात्र असं असलं पाहिजे की सदैव एकतर आपण भगवंतांच्या सेवकांची सेवा करू किंवा भगवंतांची सेवा करू, नामाची सेवा करू. हरे कृष्णा 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 हरे राम माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो. तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. आत बाहेर पूर्णपणे. जसं की आता बघा, पावसाचे दिवस आहेत, नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, पण पाण्याचा रंग काय आहे? गढूळ आहे ना. म्हणजे त्या मातीचा रंग पाण्यात मिसळल्यामुळे पाणी काय झालंय? गढूळ झालंय. तसं आपल्या जीवनामध्ये कृष्ण रसाचा रंग मिसळून आपलं जीवन कसं बनलं पाहिजे? कृष्णमय बनलं पाहिजे. आत बाहेर सगळीकडे काय बघितलं तरी काय दिसलं पाहिजे? कृष्ण कृष्ण विठ्ठल. जसं की आपले अनेक संत असे होऊन गेले की ज्यांनी जिथं जिथं जप केला, जिथं जिथं वास केला, तिथल्या घराच्या विटा सुद्धा काय म्हणत होत्या? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे एवढं त्यांनी नाम साधना केली भगवंतांची प्रेमानं की त्या घराच्या विटा सुद्धा काय म्हणायला लागल्या? विठ्ठल विठ्ठल. मग एवढं आपण भजन करतोय का भगवंतांचा? विचार केला पाहिजे आपण. नाही करत असू तर केलं पाहिजे. लक्षात. मग भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय का राहणार? अशा भक्तावरती जो अहोरात्र कीर्तनीय सदाहरी आहे, केवळ सदैव भगवंतांचं नाम त्याच्या मुखात आहे, हृदयात आहे, चिंतनात आहे, कामात आहे, आणि तो सदैव नामात आहे. भगवंताने कधी काम सोडा असं सांगितलं नाही अर्जुनाला. नाही तर अर्जुनाला युद्ध खेळ म्हणून सांगितलंच नसतं. भगवंताने एकच आदेश दिला अर्जुनाला, काय? माम अनुस्मराचे युद्धच, माझं नामस्मरण कर आणि युद्ध कर. म्हणजे कोणतेही कार्य करण्यापूर्वी माझं काय कर? नामस्मरण कर आणि तुझ्या हातातलं काम कर. हा आदेश आहे भगवंतांचा. पण मूर्ख लोक काय म्हणतात? असेल हरी तर देईल खाटल्यावरी. खाटल्यावर काय भेटणार नाही, उपाशी माराल तिथंच. तुमचं काम करा, भगवंताचं नाम घ्या आणि काम करा. प्रामाणिकपणे काम करा, सचोटीनं काम करा. काही कमी पडणार नाही. भगवंत काही कमी पडू देणार नाहीत. पुढे सांगतात, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, पूर्णपणे माझ्या रंगाचा होऊन गेलेला असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे. म्हणजे जो भक्ती योगी आहे तो सर्वश्रेष्ठ योगी असे भगवान श्रीकृष्ण स्वतः इथे डिक्लेअर करतायत. बाकी सगळे योग जे आहेत ह्या भक्ती योगाच्या अगोदरच्या सगळ्या पायऱ्या आहेत. त्या कशात ते आपण थोडक्यात पाहूया इथे आज. तात्पर्य बाय हिज डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय हो. या श्लोकातील भजते हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. भजते यामध्ये भज हा मूळ धातू आहे आणि त्याचा अर्थ सेवा करणे असा होते. भगवंताचं भजन करणे म्हणजे काय? भजणे म्हणजे काय? सेवा करणे. वर्शिप, इंग्रजीमध्ये वर्शिप म्हणतो आपण. वर्शिप हा इंग्रजी शब्द भज या अर्थाने वापरता येत नाही. कारण वर्शिप म्हणजे पूजन करणे किंवा योग्य मनुष्याबद्दल आदर व्यक्त करणे अथवा मान देणे होय. पूजा आणि भक्ती ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. पूजा आपण त्याचीच मांडतो ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी फलप्राप्ती पाहिजे असते. एखाद्या मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी आपण त्याची पूजा करतो.
आदर सत्कार करतो, एखाद्या देवी देवतेचा आपण पूजा सत्कार करतो. ते पूजा आणि भक्तीमध्ये खूप फरक आहे. आता तो खूप फरक मोठा आहे, तो मी आज इथं समजावून सांगत नाही तुम्हाला. पण भगवान श्री विष्णूंची श्रीकृष्णांची केली जाते ती भक्ती आणि इतरांची केली जाते ती पूजा, एवढंच लक्षात ठेवा. परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ भगवंतांप्रित्यर्थच असते. कारण भक्तीमध्ये रिटर्न गिफ्ट काय पाहिजे नसतात साधकाला. भक्ती जो करतो, जो भगवंताचा भक्त आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे रिटर्न गिफ्ट्स पाहिजे नसतात की मला देवा हे दे, मला ते दे, माझं असं कर, माझं तसं कर. हे जे आहे हे काय आहे? हे पूजा आहे. जसं की आपण सत्यनारायणाची पूजा कोणाकोणाच्या घरी केली, हात वर करा बघूया. आजपर्यंत जीवनामध्ये सत्यनारायणाची पूजा कोणाकोणाच्या घरी झाली, हात वर करा. इकडे सत्यनारायण पूजा घालत नाहीत की काय? भटजी लोक घालतात ना, मोठे हात वर करा. आणि त्या पूजेमध्ये, त्याला पूजा म्हटली आहे, त्याच्यामध्ये बघा, प्रसाद घेतला नाही म्हणून नौका बुडवली, मग समुद्रकिनारी जाऊन पूजा घातली म्हणून नौका वर आली, बरोबर की नाही? अशाच कथा आहेत सगळ्या. म्हणजे काय? पूजा नाही व्यवस्थित केली, प्रसाद घ्यायच्या आधीच गेला निघून, तर देव कोपिष्ट झाला. भगवान श्रीकृष्ण असे कोणावरती कोपिष्ट होत नाहीत, निश्चिंत राहा. भगवंत कोणावरतीच कधी कोपिष्ट होत नाहीत. कारण भगवंत कोण आहेत? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिण बंधू चुलता, कृष्ण माझा. आई कधी आपल्या मुलावरती कोपिष्ट होईल का? त्यानं अंगावर शी केली तरी आईला वाटतं की मी सोनं नाणं धारण केलं अंगावरती. लहानपणी पुत्रानं किंवा पुत्रीनं अंगावरती शी सू केली तरी आईला काय वाटतंय? माझ्या अंगावरती चंदनाचा लेप काढलाय, बरोबर की नाही? एवढं प्रेम असतं तिच्या शीवरती. मग भगवंत आपल्या भक्तांप्रती तसेच कृपाळू असतात. त्यांनी किती चुका केल्या तरी भगवंत पोटात घालतात. म्हणून आपण चुका करायचं लायसन्स आपल्याला भगवंताने दिलेलं नाही. त्या लहानपणापर्यंत ठीक आहेत. ज्यावेळेला आपण सुज्ञ होतो त्यावेळेला आपण जाणलं पाहिजे भक्तिभजन भगवंतांचं कसं केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच भक्तिभजन केलं पाहिजे. मग ते तोडकं मोडकं का होईना पण करायचा प्रयत्न केला पाहिजे. ते अपूर्ण राहिलं म्हणून काही वाईट होत नाही, ते पूर्णत्वास नाही गेलं म्हणून काही वाईट होत नाही. पण आपण साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे आपण भक्तिभावना परमेश्वराला भजायला सुरुवात केली पाहिजे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही पहिली महत्त्वाची आहे. मग त्या सुरुवातीमध्ये सुरुवात झाल्यानंतर हळूहळू प्रगती होते, माध्य येतो, मग अत्युच्च स्टेज येते आणि मग आपण भगवत धामात जातो. ह्या सगळ्या स्टेजेस आहेत भक्तीला. त्याच्या सन्माननीय व्यक्तींची किंवा देवतांची पूजा करण्याचे मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल. परंतु जर मनुष्याने भगवंतांची सेवा करणे टाळले तर त्याचे अधःपतन होईल. इतर सन्माननीय व्यक्तींची आपण पूजा नाही केली तरी चालेल, फारच असभ्य म्हणतील लोक, पण भगवंतांचं प्रेममयी भक्ती भजन करायचं कधी टाळता कामा नये, अन्यथा आपल्याला आपलं अधःपतन होईल. अधःपतन होईल म्हणजे काय? मनुष्यनीतनं आपण कुठे जाऊत? डुकराच्या योनीत जाऊत किंवा नरकामध्ये जाऊत. एकमेव संसाधन आहे. इथं जागा आहे प्रभूजी, इकडे राकेश प्रभू इथं आहे जागा, यू कॅन कम हिअर. प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूप स्थितीला अनुसरून भगवंतांची सेवा केलीच पाहिजे. भगवंतांची सेवा न केल्याने जीवाचे पतन होते. श्रीमद भागवतात याला पुढील प्रमाणे पुष्टी दिलेली आहे. य एषां पुरुषं साक्षादात्म प्रभवमि ईश्वरं न भजन्त्य अवजानन्ति स्थानाद भ्रष्टा पतंत्यध. जो मनुष्य सर्व जीवांचे उत्पत्ती करता म्हणजे भगवान श्रीकृष्ण आदिपुरुष भगवंत यांची सेवा करीत नाही किंवा भगवंतांप्रित्यर्थ असलेल्या स्वकर्तव्यांचे पालन करीत नाही, त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूपस्थितीतून पतन होते. म्हणजे जो माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा भगवंतांचं भजन करणार नाही तो स्वतःच्या मनुष्य योनीतल्या स्वरूपस्थितीवरनं पण काय होणार? अधःपतित होणार. आणि जर आपण प्रामाणिकपणे भगवंताचं भजन केलं तर निश्चितच ह्याच देहाच्या माध्यमातून आपण कुठे जाऊ? जसे तुकाराम महाराज भगवत धामात गेले, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घेवा. आमच्या गावा म्हणजे कुठे गेले? वैकुंठ धामाला गेले. या श्लोकातही भजंती हा शब्द वापरण्यात आलेला आहे. म्हणून भजंती हा शब्द केवळ भगवंतांच्याच संबंधात आहे आणि वर्शिप म्हणजे पूजन हा शब्द देवतांच्या किंवा साधारण जीवांच्या संबंधात लागू होऊ शकतो. श्रीमद भागवताच्या श्लोकात वापरण्यात आलेला अवजानंती हा शब्द भगवद्गीतेतही वापरण्यात आलेला आहे. अवजानंती माम मूढा. केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णांचा अवमान करतात. पांडुरंगाची भक्ती भजन, श्रीकृष्णांचं भक्ती भजन कोण करत नाहीत? केवळ मूर्ख लोकच.
भगवंतांची सेवा करण्याची ज्यांची प्रवृत्ती नाही असे मूर्ख लोक भगवद्गीतेवर भाष्य लिहितात. यामुळेच ते भजंती आणि वर्शिप या शब्दामधील फरक जाणू शकत नाहीत. सर्व प्रकारच्या योगाभ्यासाची परिणती भक्तियोगामध्ये होते. इतर सर्व योग भक्तियोगाप्रत येण्याची केवळ साधने आहेत. योग म्हणजे वास्तविकपणे भक्तियोग होय आणि इतर योग हे भक्तियोग रूपी परम लक्ष्याकडे अग्रेसर होतात. कर्माच्या प्रारंभापासून भक्तियोगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे. आता वेगवेगळे योग कसे काम करतात हे आता ह्या पुढच्या आपण सत्रामध्ये श्रवण करणार आहोत. भगवंतांकडे जाण्याचा पल्ला खूप लांब आहे. सगळ्यात पहिला आहे निष्काम कर्मयोग, म्हणजे या मार्गाचा आरंभ होय. निष्काम कर्मयोग ते ते धुरी आहे ना, ती मागे तिकडे कुठेतरी नेऊन ठेवा. ते बोलायला पण घसाला त्रास होतोय, बाहेर ठेवा ती. निष्काम कर्मयोग हा या मार्गाचा आरंभ आहे, भक्तियोगाच्या मार्गाचा. आपण सगळे म्हणतो आम्ही कर्मयोगी आहे, कर्मयोगी आहे, कर्मयोगी आहे, पण कर्मयोगी त्यालाच म्हणतात जो निष्काम कर्म करतो. काय कर्म करताना त्याच्याबद्दलच्या फळाला यत्किंचितही आसक्त नसतो आणि त्याला कर्मफळांची अजिबात लालसा नसते, तो निष्काम कर्मयोगी. किंवा त्याचं मिळालेलं फळ तो भगवंतांच्या सेवेसाठी अर्पित करतो, तो निष्काम कर्मयोगी. उगाच कोणालाही कर्मयोगी म्हणायचं नाही. बाकी सगळे आपण कर्मी आहोत. कर्मयोगी तोच जो ते बाहेरच ठेवा, पॅन्डॉलच्या बाहेर ठेवा. ते कर्मयोगी तोच जो भगवंतांच्या सेवेसाठी आपल्या कर्माची सगळी फळं काय करतो, सर्वस्वानं अर्पण करतो, तो निष्काम कर्मयोगी. आता पुढे बघा, जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते, एखादा आता कर्म मार्गापासून निष्काम कर्माच्या मार्गावरती आलाय, तो म्हणतो आता माझं जीवन मी भगवंतांना अर्पण करून जे काय कर्म करेन ते भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करेन. आणि असा निष्काम कर्मयोगी कालांतरानं मग साधू संतांच्या संघात राहून भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करतो आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपोआपच त्याच्यामध्ये वैराग्य येतं. भगवद्गीतेचं किंवा भगवत भक्तीच्या ज्ञानाचं हे महात्म्य आहे की जो कोणी ह्या ज्ञानाच्या तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये डुबकी मारेल तो बाहेर येताना वैराग्य सोबत घेऊन येतो. हे भगवत भक्तीची दोन अंग आहेत, ज्ञान आणि वैराग्य. कोणती दोन अंग आहेत? भगवत भक्ती म्हणजे भक्तियोगाची दोन अंग आहेत, ज्ञान आणि वैराग्य. जसं जसं तुम्ही भक्तीमध्ये ज्ञान पारंगत व्हाल तसं तसं आपोआपच तुमच्यामध्ये ह्या संसाराबद्दल काय निर्माण होईल? वैराग्य निर्माण होईल. आणि तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग म्हटले जाते. जेव्हा निष्काम कर्मयोगी ज्ञान आणि वैराग्याच्या माध्यमातून भगवत भक्ती चालू करतो त्याला त्या योगाला काय म्हणतात? ज्ञानयोग. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनाद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांग योग म्हटले जाते. अष्टांग योग म्हणजे काय? पहिला निष्काम कर्मयोगी, त्याच्यानंतर मग ज्ञान आणि वैराग्याच्यात विकसित झालेला असा निष्काम कर्मयोगी म्हणजे तो ज्ञानयोगी. आणि असा ज्ञानयोगी हरे राम हरे राम राम. निष्काम कर्मयोगामध्ये ज्ञान आणि वैराग्याची वृद्धी झाली आणि अशा ज्ञान आणि वैराग्याच्या आधारे तो कोण बनला? ज्ञानयोगी बनला. आणि असा ज्ञानयोगी ज्याला विविध आसनाद्वारे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हे अष्टांग योगाचे 8 अंग आहेत. पण अष्टांग योग या कलियुगामध्ये प्रॅक्टिकेबल नाही हे लक्षात घ्या. तर माहितीसाठी आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर विविध आसनाद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांग योग असे म्हटले जाते. आणि मनुष्य जेव्हा अष्टांग योगाच्या पलीकडे जातो व भगवान श्रीकृष्णांप्रत येतो तेव्हा तो भक्तियोगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. अष्टांग योगाच्या पण पलीकडची स्थिती काय आहे? कृष्ण भावना भावित भक्तियोग. पुढे काय सांगितले पहा. हीच संपूर्ण योगाची परमावधी आहे. वस्तुतः भक्तियोग हे अंतिम ध्येय आहे, परंतु भक्तियोगाचे सूक्ष्मपणे विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला इतर योगांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. म्हणून उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी हा शाश्वत भाग्याच्या वास्तविक मार्गावरती मार्गक्रमण करीत असतो.
जो मनुष्य एका विशिष्ट स्तराला चिकटून राहतो आणि पुढे प्रगती करीत नाही त्याला त्या विशिष्ट नावाने संबोधले जाते. समजा एखादा व्यक्ती म्हणाला आता मला ह्याच्या पुढे अजून काय करायचं नाही, मला हेच योग्य वाटतंय, असा एखादा कर्मयोगी असेल आणि तो तिथंच राहिला स्टिकअप, तर त्याला काय म्हटलं जातं? कर्मयोगी. कोणी ज्ञानाच्या स्तरावरती भक्तीमध्ये येऊन स्थिर झाला आहे त्याला काय म्हटलं जातं? ज्ञानयोगी. कोणी हठयोगाच्या मार्गावरती स्थित झाला आहे पण भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रेम हृदयात जागृत नाही केलं त्याला काय म्हटलं जातं? हठयोगी म्हटलं जातं. ध्यानयोगी, राजयोगी किंवा हठयोगी इत्यादी. भक्तियोगात उन्नत होण्याइतपत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे. जर एखादा भाग्यवान जीव ज्याला हृदयामध्ये जन्मल्यापासून भगवान श्रीकृष्ण, भगवान राम यांच्याबद्दल, विष्णू नारायण यांच्याबद्दल काय असेल? प्रेम उत्पन्न झालेलं असेल आणि तो त्यांचं सदैव नाम गुणगान करत असेल तर आपण जाणलं पाहिजे की त्यानं ह्या सगळ्या स्टेजेस योगाच्या मागच्या अनेक जन्मामध्ये काय केलेले आहेत? पार केलेले आहेत. म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वताबद्दल बोलतो, ज्यामध्ये जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे आहे. त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित होणे म्हणजे योगांची सर्वोच्च अवस्था आहे. जेव्हा आपण हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा साहजिकच आपण कोणाबद्दल पण बोलतो? माउंट एव्हरेस्ट, कारण हिमालयाचाच एक भाग आहे ते. तसंच ज्यावेळेला आपण भक्तियोग बोलतो, भगवान श्रीकृष्णांबद्दल ज्याच्या हृदयामध्ये प्रेम जागृत झालं आहे असं बोलतो, त्यावेळेला आपण जाणलं पाहिजे की ह्या व्यक्तीनं मागच्या अनेक जन्मामध्ये कर्मयोग, निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, हठयोग, राजयोग हे सगळे पार केलेले आहेत. आणि त्याच वेळेला ह्या सगळ्या योगांचं फळ म्हणून त्याला काय मिळालं? आता भगवंतांच्या चरणकमलांची प्रेमभक्ती मिळालेली आहे, जे सर्व सिद्धींची परमसिद्धी आहे. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाशी प्रेम हृदयामध्ये वृद्धिंगत होणं हे सगळ्या सिद्धींची काय आहे? परमसिद्धी आहे. वैदिक आज्ञांनुसार सुस्थिर होण्याकरता भक्तियोगाचा मार्ग क्रमित असताना कृष्ण भावना भावित होणे ही महत्भाग्याची गोष्ट आहे. आदर्श योगी हा आपले ध्यान श्रीकृष्णांवरती केंद्रित करतो. श्रीकृष्ण हे श्यामसुंदर म्हणून जाणले जातात. मेघाप्रमाणे त्यांचा सुंदर नीलवर्ण आहे. विठ्ठलांचा रंग कसा आहे? सावळा रंग आहे. सावळा सुकुमार रंग आहे. नुकत्याच पावसाची सुरुवातीला जे गडद रंगाचे काय येतात? ढग येतात, तो रंग आहे. त्यांचे मुखकमल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्यांचे वस्त्र रत्नांप्रमाणे तेजस्वी आहेत आणि त्यांनी सुंदर पुष्पमाळा धारण केल्या आहेत, वैजयंतीमाळा. सर्व दशदिशा प्रकाशमान करणारे त्यांचे झळझळीत तेज ब्रह्मज्योती म्हणून जाणले जाते. ते राम, नृसिंह, वराह आणि भगवान श्रीकृष्ण या विविध रूपामध्ये अवतरित होतात आणि माता यशोदेचे पुत्र म्हणून मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतात. त्यांना कृष्ण, गोविंद, वासुदेव म्हणून ओळखले जाते. ते परिपूर्ण बालक, पती, सखा, स्वामी आहेत आणि ते समस्त ऐश्वर्य आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. ज्या मनुष्याला भगवंतांच्या या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते त्याला सर्वश्रेष्ठ योगी म्हटले जाते. हेच मी काल एक आमच्या मातेनं समजावून सांगत होतो की भगवंतांना तत्वता जाणायला शिका. एक परंपरा म्हणून आपण भक्ती करायची नाहीये. जसं की आजच्या प्रस्तावनेत सांगितलं सरांनी माझ्याबद्दल थोडंफार की माझा जन्म एका वारकरी कुटुंबामध्ये झाला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय, जय जय राम कृष्ण हरी, जय जय,
जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव जय। तर त्यांना कृष्ण गोविंद वासुदेव म्हणून ओळखले जाते। ते परिपूर्ण बालक पती सखा व स्वामी आहेत आणि ते समस्त ऐश्वर्य आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत। ज्या मनुष्याला भगवंतांच्या या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते त्याला सर्वश्रेष्ठ योगी असे म्हटले आहे। ज्याला भगवंतांच्या नाम रूप गुणलीलांची परिपूर्णरित्या माहिती असते, म्हणजे तत्वतः ज्यानं भगवंतांना जाणलेलं असतं त्याला आपण काय म्हटलं पाहिजे, सर्वश्रेष्ठ योगी म्हटलं पाहिजे। आणि भगवंत सांगतायत काय या योगाभ्यासामध्ये, योगिनामपि सर्वेशाम, कोण सर्वश्रेष्ठ योगी आहे, जो मला तत्वतः जाणतो। अनेक श्लोक आहेत शास्त्रामध्ये भगवंतांचे, वेदामध्ये सर्व वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे योगामधील परमसिद्धी ही केवळ भक्ती योगाद्वारेच प्राप्त करता येते। दुसरं कोणतंही माध्यम नाही आहे। ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु या दोहोंवरती दृढ श्रद्धा आहे, केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्याचा आपोआप उलगडा होतो। दोन गोष्टींचं महत्त्व आहे। काय आहे, ज्या महात्म्यांना, जे महात्मेजन आहेत, जे भगवंतांच्या भक्तीमध्ये रममाण झालेत, असे महात्मेजन ज्यांना भगवान आणि आपले आध्यात्मिक गुरु ह्या दोघांच्यावरती ज्यांना दृढ विश्वास असतो, दृढ विश्वास पाहिजे की भगवंताने ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात भगवद्गीतेत शास्त्रामध्ये, त्या गोष्टी निश्चित भगवंत माझ्या बाबतीत पण करतील। मग भगवद्गीतेत भगवंताने सांगितलंय 9व्या अध्यायात 22व्या श्लोकात काय सांगितलंय, जो कोणी अनन्य भक्तिभावानं माझं भजन करील त्याचं योगक्षेम मी चालवतो। अनन्या चिंतयन्तो माम योजना येजना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। भगवंत काय सांगितलं, जो अनन्य भक्तिभावानं माझं भजन करतो त्याचा चरितार्थ मी चालवतो, त्याचं योगक्षेम मी चालवतो, त्याच्याकडे जे आहे त्याचं मी रक्षण करतो आणि ज्याला ज्याची गरज आहे ते मी सप्लाय करतो। एवढं भगवंताने सांगितलंय। आणि ह्याच 9व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्या भक्ताबद्दल बोलतात 31व्या श्लोकामध्ये, क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति। भगवंत आपल्या भक्ताबद्दल सांगतायत की जो माझ्या भक्ती मार्गाला लागलाय
जो माझं साधन पूजन भजन करतोय नवविधा भक्तीद्वारे, श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन, या नवविधा भक्तीद्वारे जो माझं भजन करायला लागलाय, असा धर्मात्मा जो आहे, क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो लवकरच धर्मात्मा होतो, म्हणजे सदाचारी होतो. इतर कोणाच्याही भक्तिपूजेला लागून माणूस धर्मात्मा होत नाही. केवळ आणि केवळ भगवान वासुदेवांच्या चरणी जो भक्तिभावना लागलाय तोच व्यक्ती धर्मात्मा होतो. आणि ह्याला शास्त्र प्रमाण आहेत. स्वतः भगवंत सांगते ते, तो लवकरच धर्मात्मा होतो, म्हणजे सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. आपलं हृदय 24 तास एकाच गोष्टीच्या मागे पळतंय, ते म्हणजे हृदयाला शांती अनुभवायची इच्छा आहे. हृदयाला कोणत्याही प्रकारचं सुख नको आहे, हृदयाला काय पाहिजे? शांती पाहिजे. तुमच्या हृदयात जर शांती नसेल तर दुनियेतली सगळी सुख तुमच्या पायशाणून टाकली तरी तुम्ही अशांतच राहणार. म्हणूनच शास्त्रामध्ये सांगितलंय, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत. काय सांगितलंय? भुक्ती म्हणजे भोग करण्याची ज्यांना इच्छा आहे, इंद्रिय भोग करण्याची इच्छा, ते सगळे अशांत आहेत. जे मुक्तीची कामना करतायत, ज्यांना आता ह्या संसाराचा कंटाळा नाही, ज्यांना फक्त मोक्ष पाहिजे, त्यांना मुमुक्ष म्हणतात. जे मोक्षकामी आहेत ते सुद्धा अशांत आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अभंगामध्ये, न लगे मुक्ती धन संपदा, आम्हाला मुक्ती पण नको, धन नको, संपदा नको, काहीच नको, संत संग देई सदा. कारण जे मुक्तीच्या मागे आहेत ते पण अशांत आहेत. आणि पुढे काय सांगितलं? सिद्धिकामी, ज्यांना सिद्धींची कामना आहे, वेगवेगळ्या महिमा सिद्धी, लघुमा सिद्धी, प्राप्ती सिद्धी, ह्या अशा वेगवेगळ्या सिद्धी आहेत. एखाद्याच्या मनातलं जाणणं, जे पाहिजे ते आता छुक प्रकट होणं, लहान होणं, मोठं होणं. जसं आपण रामायणामध्ये बघितलं, हनुमानजी एकदम मोठे व्हायचे, एकदम छोटे व्हायचे. ह्या सगळ्या सिद्धी आहेत. तर हे भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत, हे सगळेजण काय आहेत? अशांत आहेत. कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. काय सांगितले पुढे? कृष्ण भक्त जो आहे तो निष्काम असतो, त्याच्या हृदयामध्ये कोणती लालसा नसते. कोणती एकच लालसा असते, काय? कशी माझ्या पांडुरंगाची मला सेवा करता येईल, कशी माझ्या पांडुरंगाच्या भक्तांची मला सेवा करता येईल, हा एकच लालसा असते, एकच ध्यास असतो त्याच्या हृदयी. माझं तन मन धन वापरून मी कसं भगवंतांची भगवंताच्या भक्तांची काय करेन? सेवा करेन, हा एकच ध्यास त्याच्या हृदयी असतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. केवळ मला संतांचा संग दे, जेणेकरून मला त्या संतांची सेवा करता येईल. आणि संत जर मला प्रसन्न झाले तर निश्चित मला तुझ्यापर्यंत आणून पोचवतील. कारण संतांचा एक गुण आहे, ते परिसा समान आहेत. संत हे कोणा समान आहेत? परिसा समान. परिसानं असं लोखंडाला स्पर्श केला तर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. पण संत त्याच्यापेक्षाही पुढे गेलेले आहेत. संत ज्याला स्पर्श करतात त्याला परिस बनवून टाकतात. असा गुण परिसामध्ये पण नाही आहे. म्हणजे संत ज्याला स्पर्श करतात, संत ज्याला आपला कृपा आशीर्वाद देतात, त्याला आपल्यासारखंच संत करून टाकतात. म्हणजे तो जीवात्मा इतरांना अजून संत बनवण्यासाठी मोकळा होतो. हा फार मोठा गुणधर्म कोणाच्या अंगी आहे? संतांच्या अंगी आहे. आणि म्हणूनच मला संत संग दे, कारण संत कळले तर भगवंत कळतील, अन्यथा भगवंत कळणार नाहीत. तर इथं भगवंत सांगतायत क्षिप्रम भवती धर्मात्मा. तर असा जो जीव आहे तो लवकर धर्मात्मा होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेया निर्भय हो आणि घोषणा कर, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. गॅरंटी देतात भगवंत. स्वतः गॅरंटी देत नाही तिथे, कौंतेयाला म्हणजे अर्जुनाला सांगतात. कारण भगवंतांना माहिती माझी ख्याती आहे, मी शब्द फिरवतो, बरोबर की नाही? युद्धामध्ये शस्त्र धरणार नाही म्हणून सांगितलं. आणि जेव्हा अर्जुन आता भीष्मदेवांच्या बाणाने काय होणार, गतप्राण होणार असं दिसलं, त्याबरोबर रथावरून खाली उतरले आणि त्या रथाचं एक मोडकं चाक घेतला आणि धावत गेले भीष्मदेवांवरती. म्हणजे आपल्या भक्ताच्या रक्षणार्थ स्वतःचा शब्द सुद्धा मोडला भगवंतानी. म्हणून लोक विश्वास ठेवणार नाहीत. मी सांगितलं होतं. त्यामुळे अर्जुना तू सांग, तू माझा भक्त आहेस, तू डिक्लेअर कर की माझ्या भक्ताचं कधीही काय होत नाही, नाश होत नाही. जो एकदा माझ्या भक्तीला लागला, एकदा ज्यानं येऊन माझ्यासमोर म्हटलंय की हे भगवंता, हे विठ्ठला, हे केशवा, माधवा, मी तुझा झालो, आणि तो विसरून जरी गेला, तंद्रा लागू देऊ नका. सरळ बसा, ताट, सिट प्रॉपरली सगळ्यांनी. तंद्रा लागलं म्हणजे सगळं डोक्यावरनं जाणार. जो एकदा भगवंतांच्या समोर येऊन म्हणाला आहे भगवंता मी तुझा झालो, जाणते अजाणतेपणे कधी, आणि भले विसरून जरी गेला
तरी भगवंत ते विसरत नाहीत कधीच. भगवंत कधीच ते विसरत नाहीत. भगवंत ते सदैव लक्षात ठेवतात आणि त्या भक्तावरती आपल्या सदैव काय ठेवतात, नजर ठेवतात आणि असं त्याच्या जीवनामध्ये स्थिती निर्माण करतात की तिथून तो पुढच्या भक्तिमार्गाला लागेल. माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही. नमे भक्त प्रणश्यती. प्रणश्यती म्हणजे नष्ट होतो. माझा भक्त कधीच नाश पावत नाही. तर आता सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे आपण पाहिलं आणि आपण मगाशी म्हटलं तसं की ह्या मनुष्य देहामध्ये आपण भगवंतांचं भक्ती भजन करता करता समजा पूर्णत्वास नाही पोचलं तर नक्की काय बरं फळ प्राप्त होईल आपल्याला, बरोबर की नाही. आपला प्रश्न असतो समजा भक्तियोगामध्ये आपण परिपूर्ण नाही झालो तर काय फळ प्राप्त होईल. त्याचं उत्तर त्याच्या अलीकडच्या श्लोकामध्ये भगवंत देत आहेत. ते माईकच्या इथं खुळखुळ करू नका, बंद करा, ते सगळं ऑफ करा. प्राप्य पुण्यकृतां लोकान् उष्विता शाश्वती समा शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोभिजायते. ह्या श्लोकाचा अर्थ सांगण्यापूर्वी मी आता म्हणजे संस्कृत श्लोक फोन करण्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. समजा पुढचा जन्म माणसाचा मिळाला तर तुम्हाला कोणाच्या घरामध्ये जन्म घ्यायला आवडेल तुम्ही सांगा. माझा प्रश्न आहे, पुढचा जन्म तुम्हाला माणसाचा मिळाला तर पुढच्या जन्मी तुम्हाला कोणाच्या घरी जन्म घ्यायला आवडेल. हां, भक्तांच्या घरी जन्म घ्यायला आवडेल. एक झाला. अजून पैसा पाहिजे की नाही, नको. मग भगवंत ऑफर देते तिथे. भगवंत ऑफर देत आहेत, फुल टू ऑफर आहे भक्तांसाठी. ज्यांचं भक्ती मार्गातील चालणं जे आहे ते अर्धवट राहिलं आहे अशा भक्तांसाठी ऑफर आहे इथे ह्या श्लोकामध्ये. आणि भगवंतांची वचनं ही सत्यवचनं असतात. तिथं किंतु परंतु इफ्स अँड बट्स नसतात. भगवंत शाश्वत सांगतात. बघा काय, श्रवण करा. प्राप्य पुण्यकृतां लोकान् उष्विता शाश्वती समहा शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोभिजायते. योगभ्रष्ट म्हणजे भक्तियोगाच्या मार्गावरनं जर कोण योगी जर भ्रष्ट झाला म्हणजे जर त्याचं पतन झालं त्या जीवनामध्ये तर असा योगभ्रष्ट जो आहे, जो माझ्या भक्तिमार्गावरती मार्गक्रमण करतोय, असा जीवात्मा जरी पूर्णत्वास प्राप्त नाही झाला तर त्याला कोणतं फळ मिळतं हे अर्जुना ऐक. शुचिनाम श्रीमताम गेहे. शुची म्हणजे भगवंतांचा भक्त, जे तुम्ही सगळ्यांनी म्हटलात सुरुवातीला. आणि दुसरं काय, श्रीमताम गेहे म्हणजे श्रीमंत भक्त पाहिजे की नाही. पोटापाण्याचं पण सोय झाली पाहिजे की नाही. बघा त्याची काळजी तुम्हाला नसली तरी भगवंतांना आहे तुमची. हां, भगवंत काय सांगताय, सुचिनाम श्रीमताम गेहे म्हणजे पुढचा जन्म असा योगभ्रष्ट झालेल्या व्यक्तीला पुढच्या जन्मी मी एकतर भगवत भक्ताच्या घरी जन्माला घालतो किंवा अतिशय श्रीमंत घरामध्ये त्याला जन्माला घालतो. म्हणजे त्याला पोटापाण्याची चिंता राहणार नाही. योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. दोन घरामध्ये त्याला जन्म होतो. कुठे, एकतर गुणवान म्हणजे भगवंतांच्या भक्त असलेल्या कुटुंबामध्ये त्याचा जन्म होतो किंवा वैभवशाली अतिशय श्रीमंत घरामध्ये त्याचा काय होतो, जन्म होतो. योगभ्रष्ट किंवा अयशस्वी योग्यांचे दोन वर्ग आहेत. एखादा मनुष्य अत्यल्प प्रगतीनंतर योगभ्रष्ट होतो. समजा एखादा मनुष्य आहे, त्याला आता भक्तीची ओढ लागली आणि काही काळ भक्तीमध्ये आला, 2-4 सत्संग केले आणि मग यायचाच बंद झाला, बरोबर की नाही. 2-4 सत्संग गेले आणि यायचाच बंद. पण भगवंत विसरले नाहीत. भगवंत त्याला पण फळ देतात. काय फळ देतात, एखादा मनुष्य अत्यल्प प्रगतीनंतर योगभ्रष्ट होतो आणि दुसरा एखादा मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर योगभ्रष्ट होतो. ज्याने दीर्घकाळ योगाभ्यास केला आहे, जसं की आपण काल बिल्वमंगल ठाकूरांची कथा अनुभवली होती, त्यांच्या मागच्या जन्माची कथा पण मी तुम्हाला सांगितली होती. म्हणजे भगवंतांच्या भक्तीच्या ज्या स्टेजेस आहेत त्याच्या भावभक्ती स्तरावरती येऊन काय झालं होतं, त्यांचं पतन झालं होतं. म्हणजे टॉपमोस्ट स्टेज अचीव करायची राहिली होती फक्त त्यांची, काय, प्रेमाभक्ती. मग पुढचा जन्म त्यांना भगवत भक्त आणि श्रीमंत अशा दोन्ही घरामध्ये मिळाला. आणि त्यानंतर त्यांचं कथा तुम्ही ऐकू शकता. आपलं यूट्यूब चॅनल आहे प्युअर डिवोशन मराठी म्हणून टाईप करा यूट्यूबवरती. आत्ता जवळजवळ 200 ते 250 प्रवचन आहेत. तुमच्या गावात जसं होतंय तशी 200 ते 250 प्रवचन त्याच्यावरती मराठीमध्ये उपलब्ध आहेत. प्युअर डिवोशन मराठी म्हणून टाईप करा यूट्यूब चॅनलवरती. इंग्रजीमध्ये टाईप करा PUREDVOTION मराठी.
तर भगवान सांगितलं योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. जो योगी अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होतो तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिल्या जाणाऱ्या उच्चतर लोकांमध्ये जातो. काही 4 सत्संग केलाय, थोडेफार माळा जप केलाय, ओढलाय आणि म्हणलं आता नको आपल्याला मस्त पन्ना काय करायचंय, आहार निद्रा भयमैथुनम च सामान्यमेतत् पशुभी नराणाम. त्याच जीवनामध्ये आपल्याला रथ व्हायचंय पशुप्रमाणे. काय पशूंची हीच धारणा असते, आहार निद्रा भयमैथुनम च. कसं खायला मिळेल, कसं झोपायला मिळेल, कसं मैथून सुख अनुभवता येईल आणि कसं स्वतःचं संरक्षण करता येईल, ह्या 4च गोष्टी पशूंना माहिती असतात. आहार निद्रा भयमैथुनम च सामान्यमेतत् पशुभी नराणाम. आणि म्हणूनच ह्या पशुमध्ये आणि नरामध्ये समान गोष्टी आहेत. तर काही काळ भक्ती केला आणि पुन्हा पशुवत जीवन जगू लागला. धर्मो हितेशामध्ये को विशेष धर्मेनेही न पशुवी समान. जो मनुष्य जीवनामध्ये येऊन धर्म म्हणजे काय याची पृष्ठा करत नाही आणि धर्माच्या सांगितल्याप्रमाणे आचरण करत नाही तो पशु समानच आहे. आपल्याला पशु नाही बनायचे माणसं जन्माला येऊन. तर असा अल्पशा भक्तीनं जो योगभ्रष्ट झालाय त्याला भौतिक कामना भोगायची इच्छा असते. मग भगवंत त्याच्यावरती पण कृपा करतात. ह्या भौतिक कामना भौतिक इच्छा सगळ्यात जास्त बेस्ट पद्धतीनं कुठे भोगता येतात, भूवर लोकांमध्ये भोगता येतात. म्हणजे स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, ब्रह्मलोक हे जे लोक आहेत वरचे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भौतिक प्रलोभनं आणि भौतिक भोगवांशा कुठे साध्य केल्या जाऊ शकतात, स्वर्गलोकामध्ये. म्हणून भगवंत म्हणतात अरे असू दे, हा थोडंफार माळा तरी ओढलाय ना, चला ह्याच्यावरती कृपा करूया. ह्याला काय माळ थोड्या ओढून मग इच्छा झाली भौतिकतेत पतन होण्याची, चला ह्याला मग ह्या भौतिकतेतली सगळ्यात टॉपमोस्ट सुख कुठं असतात तिकडे नेऊन टाकूया. मग भगवंत त्याला कुठे टाकतात, स्वर्गात नेऊन टाकतात. म्हणजे बघा भक्तीच्या मार्गावरती आल्याचे किती फायदे आहेत. भक्ती न करण्याचे फार तोटे आहेत. मगाशी आपण अनुभवलं की नरकाशिवाय गत्यंतर नाही दुसरं. पण भक्तीमध्ये येऊन तुम्ही जरी योगभ्रष्ट जरी झालात तरी खूप फायदे आहेत. भगवंत अनादी काळ तुम्हाला कुठे नेऊन ठेवतील, स्वर्ग लोकांमध्ये ठेवतील, जिथं तुम्ही इंद्रिय भोग भोगू शकता. सगळे खाण्यापिण्याचे सगळे इंद्रिय भोग. आणि मग असे इंद्रिय भोग भोगून झाल्यानंतर भगवंत पुन्हा त्याला या पृथ्वीतलावरती आणून काय करतात, या लोकात सात्विक ब्राह्मण वैष्णवांच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी जन्म देतात. कुठे जन्म देतात, तुला पाहिजे तेवढे भोग भोग स्वर्गामध्ये जा. आणि कारण भक्तीच्या मार्गाला लागलास आणि तुझं पतन झालं ना, मग तुला फळ तर दिलं पाहिजे चांगलं. मग भगवंत त्याला स्वर्गात पाठवतात. तिथे तो भोग भोगतो, स्वर्गीय सुख भोगतो, अप्सरेबद्दल बरोबर डान्स करतो, रसगुल्ले खातो, गार्डनमध्ये फिरतो, गाणी गातो आणि मग पुन्हा येतो मनुष्य लोकांमध्ये. मुक्ती मिळत नाही बरं का, महत्त्वाची गोष्ट आहे. स्वर्गात गेला तर म्हणून मुक्ती मिळत नाही. पुन्हा भगवंत त्याला इकडे आणतात पृथ्वीवरती आणि त्याला मग एखाद्या सुंदर वैष्णवाच्या घरी किंवा श्रीमंताच्या घरी काय देतात, जन्म देतात. या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यासाचे ध्येय म्हणजे कृष्ण भावनेची परमसिद्धी प्राप्त करणे हे आहे. परंतु जे ही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकून राहू शकत नाहीत आणि जे भौतिक प्रलोभनामुळे अपयशी होतात त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रवृत्तींची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते. काय तोटा नाही आहे. म्हण आहे ना काहीतरी हिंदीमध्ये, काय पाचो उंगलिया घी में. भक्ती करणं म्हणजे पाचो उंगलिया घी में. विठ्ठलाची पांडुरंगाची भक्ती करणं म्हणजे काय, पाचो उंगलिया घी में. थोडीफार केलं आणि सुटली तरी काय टेन्शन नाही, सोडायची नाही आहे. सोडली तर आपण त्या वारकऱ्यांचे कोण नाही होत, पुढचे नाही, अनुयायी नाही होत. बरोबर की नाही. ज्या वारकऱ्यांनी वारी निर्माण केली, भगवंतांचं एवढं प्रेम वृद्धिंगत महाराष्ट्रामध्ये पसरवलं, त्याचे पाईक बनवण्याची आपली पात्रता नाही. आणि अर्धवट सोडणारा हा मराठी मावळा नाही. बरोबर की नाही. मग ती भगवंताची भक्ती असू दे किंवा शत्रूचा निपात असू दे, काही असू दे. शिवाजी महाराजांची कृपा आहे या महाराष्ट्र भूमीवरती आणि पांडुरंगाची कृपा आहे. आणि मराठा जो आहे तो दृढनिश्चयी आहे. आणि आज म्हणूनही भारतात एवढे प्रदेश आहेत पण मराठा बटालियन हे वेगळं नाव आहे. कारण हे मराठे काय असतात, जिद्दीचे असतात. तर इथं सुद्धा जिद्द दाखवली पाहिजे भक्तियोगामध्ये. अर्धवट सोडून पळायचं नाही आहे. अर्धवट सोडून पळालं म्हणून काय वाईट होणार नाही आहे, पण पूर्णत्व पण प्राप्त होणार नाही. त्यामुळे इथे हा भक्तिमार्ग अर्धवट सोडायचा नाही आहे.
आणि त्यानंतर त्याला वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते. ज्यांनी अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त केला आहे त्यांनी परिपूर्ण कृष्ण भावनेत उन्नत होण्यासाठी या सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे. तर तुम्ही जाणा, ज्यांना श्रीमंत घरामध्ये जन्म मिळाला आहे त्यांना ही सुविधा भगवान श्रीकृष्णाने उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती सुविधा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये आपलं पुढचं मार्गक्रमण करण्यासाठी आपण उपयोगात आणली पाहिजे. नलकुबेर आणि मणिगुरू सारखं पतन होण्यासाठी उपयोगात आणता कामा नये आपलं श्रीमंती. लक्षात. पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत, अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो भक्त माझा. पहिलं काय सांगितलं, जो क्षणिक भक्ती केल्यानंतर पतन होतो त्याचं काय होतं, त्याला मी स्वर्गात पाठवतो आणि तिथे अनेक कालावधीपर्यंत तो सुखोपभोग घेऊन पुन्हा त्याला मी एकतर वैष्णवाच्या किंवा श्रीमंताच्या घरी जन्माला घालतो. आणि जो दीर्घकाळ भगवत भक्ती करून पतन झालाय त्याच्याबद्दल काय होतं ते भगवंत सांगतात. तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. असा जीवात्मा जो दीर्घकाळ भक्ती भजन करून ज्याचं पतन झालेलं आहे. आणि खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. अतिशय बुद्धिमान आणि भगवंतांचा भक्त असलेल्या पित्याच्या पोटी जन्म मिळणे हे अतिशय काय आहे, दुर्लभ जन्म आहे या भौतिक संसारामध्ये. अत्यंत बुद्धिमान योग्यांच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली आहे. कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला त्याच्या बालपणापासूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते. विशेषतः आचार्य किंवा गोस्वामींच्या कुळात अशी परिस्थिती असते. अशी कुळे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्तिभावित असतात, म्हणून ते आध्यात्मिक गुरु होतात. भारतामध्ये अशी अनेक आचार्य कुळे आहेत, परंतु अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी विद्या यामुळे त्यांचा आता ऱ्हास होत चालला आहे. भगवंतांच्या कृपेमुळे अशी अनेक कुळे आहेत की ज्यांच्यात पिढ्यानपिढ्या योगी जन्मास येतात. अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होणे ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे. सौभाग्याने भगवंतांच्या कृपेमुळे आमचे आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाद श्री श्रीमद भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज आणि आस्मादिकांना भगवत कृपेने अशा थोर कुटुंबामध्ये जन्म घेण्याची संधी मिळाली आणि आम्हा दोघांनाही बालपणापासूनच भगवत भक्तीचे शिक्षण मिळाले. प्रभुपाद स्वतःबद्दल सांगता येते. त्यांचे आध्यात्मिक गुरु भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज. जसं की हा पामर वर्षाची 1.5 वर्ष झाल्यापासून आजोबांच्या मांडीवर बसायचो आणि जे तुम्ही आता रामकृष्ण हरीची चाल ऐकलात ती मला आजोबांनी शिकवली 40 वर्षापूर्वी. 40, 42, 43 वर्षापूर्वी ही चाल मी शिकलोय. आणि घरोघरी भजनं व्हायची गणपतीच्या याच्यामध्ये. पण आमचं घर असं होतं की आमच्या घरी रोज सायंकाळी 7 ते 9 भजन व्हायचं वारकरी संप्रदायाचं, रोज नित्यनेमानं. अशीच मोठी ओसरी होती आमची, पडवी म्हणतात ती, आणि त्याच्यामध्ये पूर्ण वाडीतील सगळे लोक यायचे आणि रोज सायंकाळी 7 ते 9 भजन व्हायचं. रूप पाहत आलोचने सुंदर ते धान, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आम्हा दोघांची भेट झाली. भगवंत कृपा करतात. भगवंत कधी आपल्या भक्ताला काय होऊ देत नाहीत, पतन होऊ देत नाहीत. जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत भगवंत भक्ताचं पाठ राखण करतात. हेच इथं सांगितलंय. सदैव भक्ताच्या पाठीमागे भगवंत असतात. तर पंढरीची वारी सुरू आहे. तर एक पंढरीचा महात्मा वर्णन करणारा अभंग आपण गाऊया सर्वांनी. मृदंग घ्या प्रभू. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान.
हेची घडो मज जन्म जन्मांतरी, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, हेची घडो जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी, मागणे श्री हरी, नाही दुजे पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, पंढरीचा चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास, चंद्रभागे, मुखी नाम सदा संतांचे दर्शन, संतांचे दर्शन, मुखी नाम सदा संतांचे दर्शन, संतांचे दर्शन, जानी जनार्दन, जानी जनार्दन, ऐसा भाव, ऐसा भाव, ऐसा भाव, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास, चंद्रभागे, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, नामा म्हणे तुझे नित्य कीर्तन गजरी, कीर्तन गजरी, सप्रेमाचे पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान. बघा संत नामदेव इथं म्हणतायत की सदैव पंढरीचा वास घडावा आणि चंद्रभागेमध्ये स्नान करण्याची संधी प्राप्त व्हावी, आणि दर्शन विठोबाचे आणि विठ्ठलाचं दर्शन मिळावं, आणि हेची घडो माझं जन्मजन्मांतरी, अनेक जन्म किती जन्म मिळाले तरी चालतील, मागणे श्रीहरी नाही तुझे, अजून दुसरं माझं काही मागणं नाही. का का मला पंढरीचा वास मिळावा? कारण तिथे काय आहे, मुखी नाम सदा संतांचे दर्शन, ज्यांच्या मुखामध्ये सदैव तुझे नाम आहे अशा संतांचं काय होतं, मला दर्शन होतं, आणि मलाही तुझं नाम घेण्याची काय मिळते, प्रेरणा मिळते. आणि जनी जनार्दन ऐसा भाव, आणि या संतांच्या सानिध्यात राहिल्यामुळे मला जळीस्थळी काष्टी पाषाणी कुठे सगळीकडे कोण दिसतोस, तूच पांडुरंग विठ्ठल भरून राहिलेला आहेस असं दिसतोस. म्हणून मला सदैव पंढरीचा वास भेटू दे आणि चंद्रभागेचं स्नान करण्याची संधी मिळू दे. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमांचे. तर पंढरपूरला जे जे कोणी गेले असतील तर पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी काय आहे, नामदेव पायरी आहे. संत नामदेवाने ज्यावेळेला समाधी घेतली त्यावेळेला काय सांगितलं, माझ्या ज्या अस्थी आहेत त्या कुठे पुरा, इथेच पुरा, आणि मला इथंच काय समाधी घ्यायची आहे. कुठे? पांडुरंगाच्या दर्शनाला जे जातील त्या सगळ्या भक्तांची चरणाची पायधुळी माझ्या मस्तकी पडली पाहिजे. केवढं महान भक्तिभाव आहे, विचार करा. भगवंतांच्या भक्तांच्या चरणांची धुळी माझ्या सदैव मस्तकी पडावी, जेणेकरून त्या भगवंतांच्या भक्तांच्या चरणधुळीमध्ये पांडुरंगा तू वास करतोस. त्या भगवंतांच्या भक्तांच्या चरणधुळीमध्ये मला पूर्ण माखून जाऊ दे, म्हणून मला सदैव कुठे वास दे, तुझ्या मंदिराच्या पायरीशी वास दे. म्हणून नामदेव महाराज सदैव त्या महाद्वारी बसलेले आहेत. कीर्तन गजरी सप्रेमाचे, आणि तिथं बसून ते भगवंतांचं कीर्तन करतायत, गजर करतायत प्रेमानं. आणि म्हणूनच भगवान श्रीहरी श्री विठ्ठल त्या नामदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूर्ण मंदिरच उलटे फिरवले. बघा किती प्रेम आहे भगवंतांचं भक्तावरती आपल्या.
नामदेवाच्या प्रेमाखातर भगवंताने भगवान श्री विठ्ठलानं पूर्ण मंदिर उलटं फिरवलं. अभंग आहे खूप सुंदर. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. अहो देऊळच फिरवलं पूर्णपणे. नामदेव महाराजांचं भक्ती गंगेचं प्रसार उत्तर भारतामध्ये जास्त झाला. पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल. आणि मग पांडुरंगाची आठवण आली की नामदेव महाराज तिकडून तडक चालत यायचे. आणि त्यांच्याकडे ॲसेट्स म्हणतो ना आपण, आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत. मोबाईल आहे, टी व्ही आहे, फ्रीज आहे, कार आहे, बंगला आहे, हे आहे, ते आहे, बँक बॅलन्स आहे, 7-12 आहेत एवढे माझ्या नावावरती. नामदेव महाराजांकडे ॲसेट एकच होता, त्यांची चपला. कारण भारतभर भ्रमण करायचं म्हणजे चपला चांगल्या पाहिजेत. झरलेल्या होत्या पण होत्या चांगल्या, काम चालून देत होत्या वारीचं. नामदेव महाराजांना अशीच आठवण आली भगवंतांची पांडुरंगाची आपल्या, आणि म्हणाले चला आता मला पांडुरंगाला भेटायचं आहे. तडक निघाले उत्तर प्रदेशात. आले. असाच वारीचा सण होता, वारीची वेळ होती. नामदेव महाराज रांगेत उभे राहिले पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. त्यावेळेला पांडुरंगाला गळा भेटी मारून दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध होती. आणि आता नामदेव महाराज रांगेत उभं राहिले दिवसभर 24 तास. आणि आता पांडुरंगाच्या जवळ आले. आता मिठी मारणार एवढ्याच बडव्यानं बघितलं की ह्यांच्या कनवटीला काहीतरी आहे लावलेलं, कनवटीला. नामदेव महाराजांनी काय विचार केला होता, एवढे लाखो विठ्ठल भक्त आहेत आणि माझ्याकडे एकच एसेड आहे, काय, माझ्या चपला. ज्यानं माझा प्रचार करे नाही तर अडणार, म्हणजे त्या चपला बाहेर कोणते चोरून देईल म्हणून नामदेव महाराजांनी चपला काय केल्या, कनवटीला बांधल्या आणि आपल्या अशा सदऱ्याच्या खाली लपवून ठेवल्या. तर यानं बघितलं काहीतरी असं पुष्पसं दिसलं, मग त्यानं सदरावरती गेला म्हणून चपला चपला घालून तू पांडुरंगाला मिठी मारणार. त्यावर बडव्यानं ते हातातला सोटा घेतला आणि बडवायला लागला. चल 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 इथून चल. दर्शनच घ्यायला दिलं नामदेव महाराजांना. नामदेव महाराज गहिवरले एकदम. म्हणाले एवढ्या लांब मी चालत झालो, मजल दर मजल करत. आज 250 किलोमीटरची वारी असेल तर त्याला 21 दिवस लागतात. विचार करा, नामदेव महाराज 2-2 हजार किलोमीटरवरून चालत द्यायचे पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आणि तुम्ही असं 2,500 किलोमीटर चालत चालत पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आणि तुम्हाला जर भगवंताला भेटू दिलं नाही, असं दारात गेलात त्यांच्या, आणि आता तुम्ही त्यांना मिठी मारणार आणि तुम्हाला हाकलून लावलं कोणीतरी, कसं वाटेल तुम्हाला. नामदेव महाराज गेले आणि मंदिराच्या मागे जाऊन बसले एकटेच आपला विणा तंबोरा घेऊन आणि गाऊ लागले अभंग. भगवंतांच्या प्रेमारितेकराने डुंबून हृदयापासून भगवंतांची आळवणी करू लागले. भगवंत खूप चांगलं केलंस, बरं केलंस, मला तुझं दर्शन दिलं नाहीस. आणि ओक्साबोक्शी रडू लागले प्रेमामध्ये. कोणी पाहायला नव्हतं, मंदिराच्या पाठीमागे कोण पाहणार. त्यावेळेला खूप घनदाट झाडी होती. पण नामदेव महाराजांचे ते अश्रू भगवंतांना पावले नाहीत. म्हणाले माझा भक्त एवढ्या लांबून आला आहे माझं दर्शन घेण्यासाठी, आणि केवळ कनवटीला चप्पला बांधल्यात म्हणून माझ्या सेवेकरांना त्याला हाकलून लावला बाहेर. त्यावर भगवंतांना राहावे ना. भगवंत म्हणाले थांब भक्त, काळजी करू नकोस. जिथं नामदेव महाराज बसले होते तिथं मंदिराचा पुढा केला भगवंताने. म्हणजे नामदेव महाराज या मंदिराच्या मागे बसले, दर्शन होत नाहीये. तर पांडुरंगानं काय केलं, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. त्या नामदेव महाराजांच्या हातून भगवंत दूध प्यायचे, लहानपणी लाडू खायचे, नैवेद्य खायचे. असं प्रेमळ भक्त कसं बरं त्याचं हृदय तोडणार भगवंत. भगवंताने पूर्ण मंदिरच फिरून टाकलं आणि म्हणाले नामदेव महाराजा तू घे दर्शन. त्याबरोबर ह्या सगळ्या बडव्यांना आणि ब्राह्मणांना कळून चुकलं की नामदेव महाराजांची महती काय आहे ती. आणि मग अशा त्या मंदिराच्या पायथ्याशी भगवंतांच्या चरणाशी मला सदैव राहू दे म्हणून भगवंत नामदेवाने तिथंच समाधी घेतली त्या पांडुरंगाच्या चरणी. जेणेकरून ह्या वारीला जेवढे भक्त येतील त्या सगळ्यांची चरण धुली काय पडावी, माझ्या मस्तकी पडावी. तर असं खूप दिव्य आहे भक्ती. पण आजकाल आपली सगळी पिढी, युवा पिढी भ्रष्ट झाली ह्या मोबाईल वत्सलतेच्या नादी. कुठचंही गॅजेट किंवा कुठची गोष्ट वाईट नसते, त्याला प्रत्येक गोष्टीला 2 अंग असतात. आपण त्याचा कसा वापर करावा हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. तर पांडुरंगाला विठ्ठल असं म्हणतात, बरोबर की नाही. का विठ्ठल म्हणतात, भगवान श्रीकृष्णानं विठ्ठल का नाव पडलं, का पडलं ना विठ्ठल, का पडलं विठ्ठल.
नाव विठेवर उभे आहेत म्हणून विठ्ठल पडलं ना. विटेवर उभे आहेत ना, युगे 28 विटेवर उभे आहेत. तर हे विटेची पण खूप सुंदर कथा आहे. ही वीट सामान्य नाही आहे ज्याच्यावरती पांडुरंग उभे आहेत. तर भगवान शंकर पार्वतीची कथा सांगतायत. पुंडलिकानं पांडुरंगाची वीट बसाव्यास टाकली. ती वीट म्हणजे साक्षात इंद्रच आहेत. ही वीट कोण आहेत? इंद्रदेव आहेत. देवादिदेव इंद्रदेव. तर एकदा काय झालं, वृत्रासुर नावाचा असुर, राजा चित्रकेतूची कथा, ते पुढे जाऊन मग गंधर्वाचे राजा बनले. आणि मग त्याच्यानंतर मग पार्वती देवीने त्यांना शाप दिला की तुम्ही असुर कुळामध्ये जन्म घ्या. आणि त्याला ते कोण बनले? वृत्रासुर बनले. तर वृत्रासुर एवढे महान बलशाली असुर होते की इंद्राला आपलं इंद्रपद जाईल याची भीती वाटायला लागली. आणि त्या वृत्रासुरांचा कशानेही हत्या होणार नव्हती. मग त्याला हे सगळे मिळून, इंद्रदेवादी सगळे मिळून ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांना घेऊन भगवान श्री विष्णूंकडे गेले. मग श्री विष्णूने त्यांना सांगितलं की असं असं अमुक अमुक दधीची मुनींच्या अस्थिपासून जे अस्त्र बनेल त्याचं नाव वज्र असेल, त्या वज्रानंच ह्याचं काय होईल? मृत्यू होईल. त्यामुळे मग इंद्रदेव मग दधीचींकडे गेले. दधीची खूप महान साधू, पण साधू हे आपला देह जगत कल्याणासाठी कसा झिजवायचा याचं उदाहरण दधीची मुनी आहेत. त्यांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता आपल्या शरीराची सगळी हाडं देऊन टाकली, म्हणजे मृत्यू स्वीकारला. त्या अस्थिंपासून एक अस्त्र बनवलं आणि ते इंद्राला दिलं. त्याचं नाव वज्र, म्हणजे आपल्याला विजांचा लखलकाट दिसतो पावसामध्ये, तो लखलकाट वज्रपात त्याला म्हटलंय. तर ह्या वज्रानं युद्ध करायला लागले वृत्रासुर आणि इंद्रदेव. तर एक क्षण, आता ती खूप मोठी कथा आहे, आज मी शॉर्टमध्ये सांगतो. एक क्षण असा आला की ज्याच्यामध्ये इंद्र, त्याच्या हातातलं ते वज्र पडलं आणि नामोचित झाला, म्हणजे हरला. आणि त्याबरोबर वृत्रासुर, याच्यापूर्वी वृत्रासुराचे दोन्ही हात छाटले होते कोणी? इंद्रानं. खूप मोठं घनघोर युद्ध चाललं. आणि मग तरीसुद्धा वृत्रासुरानं काय केलं? इंद्रदेवाला मग आपल्या तोंडाच्या साहाय्यानं गिळंकृत केलं. आणि मग वृत्रासुराला वाटलं आता इंद्र मेला. आणि मग वृत्रासुर भगवंतांचे निष्ठावान भक्त होते, निस्सीम. त्याने भगवंतांच्या चरणकमलाशी ध्यान लावलं आणि एकाग्रचित्तानं भगवंतांचं ध्यान करू लागले. बरोबर की नाही? ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांच्या चरणकमलाशी ध्यान लावलं. आणि इथं इंद्रानं मात्र काय केलं? त्या वज्रानं त्यांचं पोट फाडलं. पण हे ध्यान लावले होते, समाधीमध्ये होते पूर्णपणे. इंद्रानं पोट फाडलं तरी त्यांना काय जाणवलं नाही. आणि इंद्र बाहेर आला आणि ते ध्यान अवस्थेत, म्हणजे निद्रा अवस्थेत असताना इंद्रानं काय केलं? त्या वज्रानं त्यांच्या मानेवरती प्रहार करून 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 त्याला 1 वर्ष लागलं मान तोडायला. दैवी वर्ष, इथलं पृथ्वीतलावरचं वर्ष नाही. मग मृत्यू झाला. पण एका भगवत भक्ताचं भगवंतांच्या चरणकमलावरती ध्यान लावलेलं असताना हत्या केली म्हणून ब्रह्म हत्येचं पातक राक्षस रूपानं इंद्राच्या मागे लागलं. आलं लक्षात? ब्रह्महत्येचं पातक इंद्राच्या मागे लागलं. आणि त्यावेळेला इंद्राला शाप मिळाला. लोहदंडे सूर्यतीर्थे. असं पडतंय का ते? लोहदंडे सूर्यतीर्थे हरे लोष्टत्व मापनुही. हा श्लोक आहे पद्मपुराणामध्ये, पांडुरंग महात्म्यामध्ये आहे, 11वा श्लोक. लोहदंड क्षेत्री तू विष्णूची वीट होशील. काय शाप मिळाला इंद्राला? लोहदंड म्हणजे आजचं पंढरपूर क्षेत्र, दिंडीरवन त्याला म्हणतात.
ह्याची पूर्ण मागची कथा मी मागच्या प्रवचनात सांगितलेली आहे. शिळगावी प्रवचन झालं होतं, तिथे मी डिटेलमध्ये ही कथा सांगितलेली आहे पुंडलिकाची. तर ती तुम्ही श्रवण करा. पंढरपूर महात्म्य म्हणून ते यूट्यूबला आमच्या प्रवचन आहे. तर लोहदंड क्षेत्री तू विष्णूची वीट होशील. हे दुष्टा, तू महाविश्वासघातकी आहेस. मी अनुष्ठान करीत बसलो असता तू माझा वध केलास, त्यामुळे तुला ब्रह्महत्या घडली. त्याबद्दल मूर्खा, दिंडीरवनाचे ठाई वीट होऊन अचेतन पडशील. असे बोलून त्या दैत्याने काय सोडला? प्राण सोडला. मग इंद्र मोठ्यानं शोक करू लागला. तेव्हा विष्णूने त्यास वर दिला, हे इंद्रा, मी तुझा उद्धार करीन. नंतर इंद्र पुंडलिकाच्या आश्रमात शापामुळे वीट होऊन दिंडीरवनाच्या ठाई पडला. प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर पुंडलिकास वर देण्याकरता श्री विष्णू तेथे आले. त्या समयी पुंडलिकाने तेथे पडलेली वीट देवास बसण्याकरता दिली. नंतर महाविष्णूने पदस्पर्श करून इंद्राचा उद्धार केला. तर ह्या विटेवरनं भगवान श्री विठ्ठलांना काय म्हणतो आपण? विठ्ठल म्हणतो. बोला, विठ्ठल 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 विठ्ठल. युगे 28 विठेवरी उभा. तर विठ म्हणजे कोण आहे? इंद्रदेव आहेत, ज्यांना शाप लागला वृत्रासुराचा, आणि त्या शापापायी ते या दिंडीरवनामध्ये लोहदंड क्षेत्री काय वीट होऊन पडले. तर इथं तत्पूर्वी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. त्यांचे आईवडील भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त होते, आणि आपल्या अशा महान कृष्ण भक्त आईवडिलांची सेवा कोण करत होते? पुंडलिक करत होते. आणि मग वीट फेकल्यानंतर पुंडलिक काही काळानं बाहेर आले. तर पुंडलिक बाहेर आले आणि त्यांनी श्रीकृष्णांना दंडवत प्रणाम केला. तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले, मी तुझ्या मातापित्यांची सेवा करण्याने प्रसन्न झालो आहे. मी तुला इथे वर देण्यासाठी आलो आहे, तेव्हा तू इच्छित वर माग. तुझी मातापित्यांची सेवा केली आहेस, पण ते मातापिता कोण होते? वैष्णव होते. हे कोणी सांगत नाही. अवैष्णव मातापित्यांची सेवा किती केलात तुम्ही तरी तुमचा काही लाभ होणार नाही. आधी मातापित्याने अवैष्णव असूच नाही, आपल्या मुलांना भगवंतांची भक्ती देणं हेच कर्तव्य आहे मातापित्यांचं. वैष्णव मातापिता असतील तर त्यांची अवश्य काय करावी? सेवा करावी, चाकरी करावी. आणि ते तुमच्या भक्तीमध्ये बाधा आणणार नसतील तरी सेवा करावी. पण भक्तीमध्ये बाधा आणणारे तुमचे जर मातापिता असतील, एखादा मला बरेच मातापिता भेटतात जे एखादा मुलगा जर सत्संगाकडे ज्याची ओढ लागली तर म्हणतात त्या सत्संगाला जाऊ नकोस. एक वेळ तू दारू पिला, जुगार खेळलास तरी चालेल, पण त्या हरिबोल लोकांच्या नादी लागू नकोस, ते बाटवतील तुला. म्हणजे जिथं सद्गुणाची खाण आहे, भगवंतांच्या भक्तांच्या ठाईत सगळे सद्गुण वास करत असतात, अशा लोकांच्या सानिध्यात जाण्यापासून आजकालचे आईवडील परावृत्त करतात आपल्या मुलांना. हे शोकांतिका आहे. लक्षात ना, अशा आईवडिलांची सेवा नाही बोलली इथे. पुंडलिक त्याची कथा जर अनुभवला तर पुंडलिक एक नराधम होता. त्याची डिटेल कथा मी मागच्या त्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे सांगितलेली आहे. अतिशय अतोनात आपल्या मातापित्यांचा छळ करायचा तो. आणि एकदा काशीला गेला होता. मग काशीला कुक्कुट ऋषींच्या आश्रमामध्ये तो एक रात्र थांबला होता, आणि तिथं त्याला गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या नद्या दिसल्या. त्या मध्यरात्री 12 वाजता त्या गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या येऊन तिथं काय करायच्या? कुक्कुट आश्रमामध्ये झाडलोट करायच्या. आणि ज्यावेळेला यायच्या तेव्हा त्या काळ्या कुट्ट असायच्या, कारण सगळ्या दुनियेची पापं त्यांच्याकडे आलेली असायची दिवसभरात. मग ती पापं धुण्यासाठी ह्या त्या भक्ताच्या आश्रमात यायच्या इथे. आणि मग ते साफसफाई केल्यानंतर त्यांना आपलं पुन्हा दिव्य स्वरूप प्राप्त व्हायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी ती पापं धुण्यासाठी लोकांची पुन्हा आपापल्या क्षेत्री जायच्या. हे यानं पाहिलं, आणि तेव्हा त्याला कळलं भगवत भक्तीचं काय महात्म्य आहे ते. आणि तिथून तो रिटर्न आला आणि मग खूप सुंदर भगवंत भक्त बनला. आणि त्याच्यानंतरची ही कथा आहे. तर त्याला भगवंत सांगतात की मी तुझ्या मातापित्यांची सेवा करण्याने प्रसन्न आहे. कारण मातापित्यांचा कसा अव्हेर केला होता या पुंडलिकानं ते पण भगवंताने साक्षी राहून पाहिलं होतं. त्यामुळे भगवंत म्हणतात आता खरंच तुझे मातापिता वैष्णव आहेत, त्यांची तू सेवा करतो, त्यांना मी खूप प्रसन्न झालोय. तुला जो वर पाहिजे तो माग. तर पुंडरीक उवाच,
जय जय जगन्नाथ महाविष्णू सुरेश्वरे. इथून 1 किलोमीटरवरती जगन्नाथ आहेत कळसवलीमध्ये. पुंडरीकाच्या वर मागण्याच्या प्रार्थनेमध्ये जगन्नाथांचा पहिला उल्लेख आहे. जगन्नाथ मंदिरात कोण कोण गेलं इथला हात वर करा. बाजूला कळसवली गावामध्ये हरी बोल. पुंडरीक वर मागतोय. जो श्लोक आहे तसाच जसा वाचतोय मी. जय जय जगन्नाथ महाविष्णू सुरेश्वर भक्तानंद देव वेश प्रणतार्थी विनाशन. पुंडलिकाने भगवंताला मागितले. जे वर आहेत ते काय वर आहेत आपण शेवटी पाहूया. पुंडलिक म्हणतायत, हे भगवंता, मी वर मागत नाही, कारण विषय क्षणभंगूर आहेत. ह्या इंद्रिय भोगाने विषय भोगण्यासारखी जी सुख आहेत ती काय आहेत? क्षणभंगूर आहेत. कल्पवृक्ष प्रसन्न असताना कुष्मांड आदीचा काय उपयोग आहे? आपण स्वयं इथे असताना मी दुसरे काय मागणार? दुर्लभ असे आपण प्रसन्न झाले आहात, दुर्लभ अशा तुम्हालाच मी वर म्हणून मागतो. पुंडलिक काय म्हणाले? तुम्हालाच मी वर म्हणून मागतोय. तुम्हीच माझ्यावरती प्रसन्न व्हा आणि माझ्यावरती सदैव असेच प्रसन्न राहा. मला दुसरं काय नको. नको ऐश्वर्य, नको धन, न संपदा, न सुंदर बायको, आणि काय नको मला. आपण सुंदर हास्य असलेले, सुंदर दृष्टी असलेले, सर्वांना इच्छित वर देणारे आहात. आपण येथे वास करावा म्हणून आपण भाग्यवान आहोत. पुंडलिकानं बांधून ठेवलं पांडुरंगाला विठेवरती पंढरपूरला. हे पुंडलिकाचं महत्व आहे. आणि म्हणून आज आपण पांडुरंगाची भक्ती ह्या महाराष्ट्रामध्ये करू शकतो. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्र आपल्यातील भक्तांविषयीचा प्रेमळपणा पाहतो. देवांना देखील दुर्लभ, परंतु माझ्या कारणाने इथे आपण उपस्थित झालात. जीव घोर अशा संसार सागरात बुडाल्याने दुःखी झालेल्या जीवांचा त्राता रक्षण करता अशा स्वरूपामध्ये येथे आपले दर्शन घेऊन ते तुमच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेऊ. माझ्या मागून येणारे अनेक, मग ते किती पापी असू देत, किती आळशी असू देत, कसेही असू देत, त्यांना काय कर तू पांडुरंगा, तू ह्या विठेवरती उभा राहून तू दर्शन देत राहा. आपल्या आज्ञेने हे क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये उत्तम क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र म्हणून उत्तम तीर्थ व्हावे. ज्ञान आणि विज्ञान रहित. बघा ह्या वरामध्ये काय मागतायत बघा. ज्ञान आणि विज्ञान रहित मूर्ख पापी लोकांना देखील आपले दर्शन प्राप्त व्हावे. म्हणजे तो ज्ञानी असू दे किंवा त्याला ज्ञान नसू दे, मूर्ख असू दे, पापी असू दे, कसाही जरी असला तरी आपल्याला आपलं दर्शन त्याला प्राप्त व्हावं. तसेच हे तीर्थ माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावे. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आधी आपण काय म्हणतो? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पुंडलिकाचं पहिलं नाव येतं लक्षात. तर हे तीर्थ माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावे आणि भक्तांचे कल्पद्रुम असे आपण आपल्या सुंदर अशा रूपाने येथेच वास करावा. हेच वर मी मागतो, माझे इच्छित दुसरे नाही. पुंडलिकाने वर मागितल्यावर सुहास्य वदनाने भगवंत त्याच्याकडे पाहत उभे राहिले आणि म्हणाले, देवांनी ऋषींनी सुद्धा असे वर मागितले असता मी ते त्यांना देतो. मी प्रसन्न झाल्यावर दुर्लभ असे काहीच नाही. भीमा नदी येथे येऊन तुझा आश्रम पावन करेल. मी तीर्थ आणि क्षेत्र या दोन्हींच्या ठिकाणी राहीन. म्हणूनच वारकरी कधी गेले की पहिले काय करतात? तीर्थामध्ये जाऊन आंघोळ करतात. म्हणून आता जो अभंग आपण गायला त्याच्यामध्ये पण तेच होते. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन. पहिल्यांदा काय? पंढरपूरचा वास, मग चंद्रभागेच्या जलामध्ये स्नान आणि मग भगवंतांचं दर्शन. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. तर हे तीर्थ आणि क्षेत्र ह्या दोन्ही स्वरूपात मी राहीन इथे. भगवंत वचन दिले, मी माझ्या लोकात म्हणजे भगवत धामात जसा राहतो तसाच मी येथे राहीन. मूर्तिरूपात नाही राहणार. जसा माझ्या दिव्य धामामध्ये वास करतो गोलोक धाममध्ये, त्याच रूपामध्ये मी इथं राहीन. आणि ज्ञानी तसे अज्ञानी लोकांना सुद्धा भक्ती प्रदान करणारे हे क्षेत्र होईल. सगळ्या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र उत्तम होईल. आणि मनुष्यांकरता कलियुगामध्ये गंगा वगैरे तीर्थांपेक्षा हे तीर्थ अधिक फळ देणारे राहील. म्हणजे गंगेच्या पेक्षा पण महती कोणाची आहे? भीमा आणि चंद्रभागेची आहे.
तुझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रात मी राहीन, अशा प्रकारे वर देऊन द्वारकाधीश श्रीकृष्णाने तेथे वास केला. भगवान श्रीकृष्ण तिथं सदैव काय वास करून राहिलेत. तेव्हापासून हे क्षेत्र पंढरी क्षेत्र किंवा पंढरपूर या नावाने प्रसिद्ध झाले. तो श्रीकृष्ण विठ्ठल किंवा विठोबा या नावाने आज 28 युगे भिवरेच्या चंद्रभागेच्या तिरी कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवोनिया. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, मकर कुंडले तळपती श्रवणी. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. असं सुंदर भगवंतांचं ध्यान आहे. मकराकार कुंडले घातलेली आहेत माशाच्या आकाराची. तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित आहे. गळ्यामध्ये तुळशीहार घातले आहेत, पितांबर लिहिले आहेत. गुरु राखायची काठी आहे. तर तुम्ही म्हणाल द्वारकाधीश कृष्णांकडे गुरु राखायची काठी कुठून आली, तर त्याची पण फोड आहे याच्यामध्ये. आजच्या कथेमध्ये आपण अभ्यासूया. हरे कृष्णा. तर चंद्रभागेच्या तरी कटीवर हात ठेवून विटेवर उभे आहेत. तो अनंत भक्तांवरती कृपा करीत आहे. अशा प्रकारे भक्त पुंडलिकास दर्शन देऊन भगवंताने त्याच्यावरती विशेष कृपा केली. आणि आधी वर्णन केल्यामुळे प्रमाणे पुंडलिक कथेचा चुकीचा अर्थ घेतला जातो. पण भक्तांचा योग्य आदर्श समोर ठेवून भगवत भक्तीने परायण व्हायचे आहे. पुंडलिकाच्या भक्तीचा योग्य अयोग्य काय काढला, तो अर्थ काढला जातो की माता पित्याची सेवा चाकरी करा, भगवंत भेटतील आणि येऊन तिष्ठत तुमच्याकडे उभे राहतील. नाही, चुकीचा अर्थ आहे तो. भगवंत पुंडलिकांना भेटण्यासाठी येतात तेव्हा आई वडिलांची सेवा करीत असलेले पुंडलिक वीट भगवंतांकडे भिरकावून त्यांना प्रतीक्षा करण्यास सांगतात. परंतु सर्वसामान्यांकडून याचा असा बोध घेतला जातो की आई वडिलांची सेवा ही भगवंतांच्या सेवेपेक्षा मोठी आहे. सर्वसामान्य लोक काय बोध घेतात ह्या कथेतनं? आई वडिलांची सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. तसा अर्थ नाही आहे. आधी सद्गुणांचा विचार व्हायला हवा असा प्रचार आहे. भगवंतांना फुले देऊन सेवा करण्यापेक्षा गरिबांना अन्न का खाऊ घालत नाहीत. माधव सेवेपेक्षा मानव सेवा श्रेष्ठ आहे. मंदिरे बांधण्यापेक्षा हॉस्पिटल बांधा, शाळा बांधा असा मुख्यतः प्रचार केला जातो. परंतु वास्तविकतेत भगवंतांची सेवा ही सर्व सेवांपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे तथ्य भागवत पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे. श्लोक आहे भागवत पुराणामध्ये, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. कारण सगळे श्लोक जर मी संस्कृतमध्ये घेत राहिलो तर आपल्याला वेळ कमी पडेल. वेळेकडे माझं ध्यानच नाही आहे. किंबहुना बराच वेळा माझं नसतं वेळेकडे ध्यान. जी व्यक्ती श्री भगवान वासुदेवाची शुद्ध भक्ती करते तिच्या ठाई सर्व देवी देवतांचे महान गुण, धर्म, ज्ञान तथा वैराग्य प्रकट होतं. आताच आपण भगवद्गीतेतला पण 9व्या अध्यायाचा 31वा श्लोक अभ्यासला. त्याच्यामध्ये काय सांगितलं भगवंतांनी? जो माझ्या भक्ती भजनाला लागतो तो सत्वरच काय बनतो? धर्मात्मा बनतो. म्हणजे धर्मात्मा बनण्यासाठी आधी गरज कशाची आहे? भगवंतांची भक्ती सुरू करण्याची गरज आहे. तेच तर भागवत पुराणात सांगितलंय की जी व्यक्ती भगवान वासुदेवाची शुद्ध भक्ती करते तिच्या ठाई सर्व देवी देवतांचे महान गुण, धर्म, ज्ञान तथा वैराग्य प्रकट होते. याच्या विपरीत जी व्यक्ती भक्ती करीत नाही आणि भौतिक कार्यकलापामध्ये व्यस्त असते तिच्या ठाई सद्गुण विकसित होत नाही. भले ती योगाभ्यास अथवा आपल्या परिवार आणि कुटुंबियांचे यथायोग्य पालनपोषण करण्यास संपूर्णपणे दक्ष असली तरीही जो भगवंतांची भक्ती करत नाही आणि भले मग तो किती ज्ञानी, श्रीमंत, पंडित काही असू दे, तर त्याच्या ठाई असद्गुणच काय करणार? वास करणार.
सद्गुण त्याच्या ठाई कधी वास करू शकणार नाहीत. अशी व्यक्ती आपल्या मनोधर्मामुळे भगवंतांच्या बहिरंग शक्तीची सेवा करते, म्हणजे मायाची सेवा करते. अशा व्यक्तीमध्ये सद्गुण कसे काय येऊ शकतात? भक्त पुंडलिक हे भगवंतांचे अनन्यसाधारण भक्त होते, सर्व सद्गुणांनी संपन्न होते आणि त्याचा प्रत्यय म्हणजे भगवंत स्वतः त्यांना भेटावयास आले. स्कंद पुराणामध्ये पुंडलिकाची कथा आलेली आहे. तर पूर्वी द्वापार युगाच्या शेवटी पुंडलिक नावाचे एक ऋषी होते, ज्यांचीच कथा आहे. ते सदैव तपस्या, स्वाध्याय, विष्णू भक्तीमध्ये रत असायचे. त्यांच्या अंगी अनेक उत्तम गुण होते. सत्यता, अक्रोधता, इंद्रिय निग्रह अशा वैष्णवांच्या हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अनेक सद्गुण त्यांच्यामध्ये होते. त्यांचा आश्रम पवित्र आणि सर्व पापांचे नाश करणारा चंद्रभागेच्या तीरी होता. स्वच्छ आणि पवित्र पाणी असलेली चंद्रभागा, तिच्या काठी आंब्याचे, नारळाचे, खजुराचे अशा अनेक वृक्षांची दाटी होती. तेथे मोर नाचत असत, कोकिळा गान करीत असत. अशा रम्य स्थानी तो आश्रम होता. त्या आश्रमात श्री पुंडलिक सतत भगवंतांची आणि आपल्या आईवडिलांची सेवा करीत असत. आणि अशी सुंदर सेवा आणि भगवंतांची भक्ती पुंडलिक करत असताना एक दिवशी ब्रह्मदेव त्यांच्या आश्रमात आले. कोण आले? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांना पाहून भक्त पुंडलिकाला फार आनंद झाला. आपले दर्शन झाल्याने माझे फार कुशल झाले आहे. किंबहुना भूतमात्रांचे कुशल करणे हेच आपल्या दर्शनाचे कारण आहे. आपण आमच्यासारख्या गृहस्थाच्या घरी आलात, दर्शन दिलेत, फार फार आश्चर्य आहे. मी पूर्वी असे काय पुण्य केले, कोणते तप केले, कशाची पूजा केली, याचकांना काय दिले हे मलाच कळत नाही. त्यामुळे हा आनंदाचा आणि भाग्याचा दिवस उजाडला आहे, असे म्हणून त्याने ब्रह्मदेवांची श्री विष्णूप्रमाणेच पूजा अर्चा केली आणि स्तुती केली. ब्रह्मदेव गंभीर आवाजामध्ये पुंडलिकाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माझे दर्शन हे भूतमात्रांसाठी सदैव कल्याणाचे कारण आहे. तुला हवा तो वर मागून घे. तेव्हा पुंडलिक म्हणाले, ब्रह्मदेवांना सांगतायत, करुणामय अशा आपण मला असा वर द्यावा की प्रसंगी देवांना सुद्धा दुर्मिळ असे भगवंतांचे दर्शन मला व्हावे. बघा, म्हणजे पुंडलिकाला पण माहिती होतं की देवी देवतांची भक्ती करून फारसं मोठं प्राप्त होणार नाही. हे सगळं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे आणि ह्याच्यावरती बरीच प्रवचनं मी इथं कुठे घेतलेली आहेत. खरवते गावी शिवकुमार गणेश प्रभूंच्या म्हणजे सुकुमार सागवेकर प्रभूंच्या घरी तुम्ही येता बरेचसे भक्त. तर विष्णूची निर्मल भक्ती हाच वर मला द्यावा. जर वर काय मागायचं असेल कुठच्या देवदेवतेकडे तर काय मागितलं पाहिजे? भगवान श्री विष्णूंच्या चरणी मला काय द्या? भक्तिभाव द्या. मग तुम्ही गणपती पूजा करा, शंकराची पूजा करा, पार्वतीची पूजा करा. ह्या 3 पूजा कोकणामध्ये प्रामुख्याने जास्त आहेत, बरोबर की नाही? आता दांडिया येतो तेव्हा नवदुर्गेची पूजा असते, भगवान शंकरांची पूजा असते, गणपती पूजा असते. बरे तिन्ही एकाच कुटुंबातले आहेत आणि हे सगळे मिळून कोणाची भक्तिभजन करतात? भगवान श्रीकृष्णाचं भक्तिभजन करतात. आलं लक्षात? आणि ते भगवान श्रीकृष्णाचं भक्तिभजन करतात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक विरोधाभास आहेत, पण ते सगळे गुण्या गोविंदानं नांदतात. कारण त्यांचं केंद्रस्थान कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. बघा तुम्ही भगवान शंकरांचं परिवाराचं चित्र डोळ्यासमोर आणा. कोण कोण आहेत त्याच्यामध्ये? भगवान शंकर आहेत, त्यांचं वाहन नंदी आहे. मग पार्वती माताजी आहेत, त्यांचं वाहन कोण आहे? वाघ आहे. त्याच्यानंतर गणपती गजानन आहेत, त्यांचं वाहन कोण आहे? उंदीर आहेत. मग त्यांचे दुसरे पुत्र कार्तिकेय, त्यांचं वाहन मोर आहे. भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये साप आहेत. आता या सगळ्याचं गणित मी तुम्हाला सांगतो. भगवान शंकरांचं वाहन नंदी, ते कोणाचं खाद्य? वाघाचं, बरोबर की नाही? गणपतींचं वाहन उंदीर, ते कोणाचं खाद्य? सापाचं. कार्तिकेयचं वाहन मोर, त्याचं खाद्य? साप. आलं लक्षात? एकमेकांचे शत्रू एकाच घरामध्ये गुण्या गोविंदांना आणतात आणि आपल्याला काय देत आहेत? आशीर्वाद आणि शिक्षण देत आहेत की तुम्ही पण असेच सगळे वेगवेगळ्या मतप्रवाहाचे लोक एकाच घरात गुण्या गोविंदांना नांदू शकता. कधी? तुम्ही आमच्यासारखे जर भगवान श्रीकृष्णांची भक्ती केलात तरच. भगवान शंकर सदैव रामनामाचं भजन करत असतात, माहिती आहे तुम्हाला? ध्यानस्थ लावून त्यांच्या हातामध्ये रुद्राक्ष माळेवरती ते कोणाचं नाम जप करतात? रामनामाचं जप करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यामुळे भगवान नारायणांची, विष्णूंची म्हणजे श्रीकृष्णांची भक्ती जर आपण केली
तर निश्चितच भगवान शंकर आणि त्यांचा पूर्ण परिवारसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होईल. त्यामुळे ह्या परिवाराकडून आपण शिकलं पाहिजे की जीवनामध्ये एकच ध्येय असलं पाहिजे, एकच ध्येय असलं पाहिजे, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या विठ्ठलांच्या चरणकमलाप्रती दृढ भक्तिभाव. मग निश्चितच आपल्याला वैकुंठ दूर नाही. मग म्हणून सांगतायत प्रभू मला दर्शन देतील, तो उपाय मला ज्ञात नाही, आपण मला सांगा. पुढे ते म्हणतात आपले दर्शन हे भगवंतांच्या दर्शनाचे सूचक आहे. आपण जाणावं जेव्हा भगवंतांचे भक्त आपल्या घरी येतात त्याला ते काय आहे, सूचक आहे की भगवंतसुद्धा लवकरच आपल्या घरी येतील. आणि म्हणूनच संतांचा संघ सांगितलेला आहे. ज्यावेळेला संतांचं आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये येणं जाणं चालू होतं तेव्हा निश्चितच त्यांच्याबरोबर त्यांच्या मागून कोण येणार, आपल्या गावामध्ये घरामध्ये भगवंत पण निश्चित येणार. तर ब्रह्मवाच ब्रह्मदेव म्हणतायत तुझ्यावर श्री हरींची कृपा आहे, तुझ्या भक्तीने सेवेने प्रसन्न झालेले भगवंत तुला नजीकच्या काळात दर्शन देण्यासाठी येतील. बुद्धिमान पिता वसुदेवाने ज्यांना नंदगृहात नेले, नंदाच्या घरी ज्यांनी पुतनेला मारले, शकटासुरास मारले, तृणावर्त नावाच्या महादैत्याला यमदासनाला पाठविले, अर्जुन वृक्ष उकटले, ह्या प्रत्येक एका एका शब्दावरती मोठमोठी प्रवचनं आहेत ना बरं का. मी आता ते वाचून दाखवते तुम्हाला. एक दैत्याच्यावरती एक प्रवचन थोडक्यात. बकासूर धेनुकासूर सुरासारख्या दैत्यांना मारले, जे रम्य गोवर्धनावरती बलरामांसह गायी चरायला घेऊन जात, असे भगवंत तुझ्यावरती कृपा करून निश्चित तुझ्या घरी येऊन तुला इच्छित वर देतील. तुझी भक्ती महती सर्वत्र अतुलनीय होईल आणि हे क्षेत्र ऋषी देव मनुष्य या सर्वांकडून सेव्य होईल. कोणतं क्षेत्र? पंढरपूर क्षेत्र. असे म्हणून ब्रह्मदेव तेथे अंतर्धान पावले. पुंडलिकाने त्यांना नमस्कार केला आणि पुंडलिके स्वतःच्या निवासस्थानी गेले. त्याच्यानंतर देवकी नंदन श्रीकृष्ण वृंदावनात महादैत्य धेनुकासुराचा वध करून गायींना चरण्यासाठी गोवर्धनाला गेले असता का विठोबाच्या हातात काठी आहे, याचं उत्तर इथं आलंय. तुम्ही बघितलेत ना विठोबाच्या हातात काठी आहे इथे ना, गाई राखायची काठी आहे ना, दाखवतात ना. जे काकड आरतीच्या दर्शनाला जातात 3:30 वाजता त्यांना तिथं ते दर्शन दाखवलं जातं, भगवंतांच्या अंगावरची चिन्ह. कोण गेले काकड आरतीच्या दर्शनाला 3:30 वाजता पंढरपुरात? हात वर करा. हरी बोल. 3-4 जण गेले तिथले. तर त्याला पंचामृत अभिषेक असतो भगवंतांचा आणि लोण्याचा गोळा प्रसाद म्हणून दिला जातो. नंतर 3 तासांची आरती असते. किती? 4 ते 7 आतमध्येच गाभाऱ्यामध्ये फक्त पहिले 40 ते 100 भक्त घेतले जातात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर त्या आरतीला जायचं असेल तर मध्यरात्री 12 वाजता नामदेव पायरीवर बसावं लागतं नामस्मरण करत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मध्यरात्री 12 वाजता स्नान करून जाऊन बसायचं, भगवंत नाम आळवत. नामदेव महाराज कसे कृपा व्हावी भगवंतांनी आळवत होते त्यांना रडून, तसा अर्थ भावना जर आळवलात तर तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. अहंकरण गेलात मी मध्यरात्री 12 वाजता स्नान करून जाऊन बसणार, मला दर्शन भेटेल नाही, तुमच्या अगोदर 100 लोक गेलेले असेल, तुमचा 151 नंबर असेल. हा लक्षात. हृदयामध्ये नम्र भाव ठेवून पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या लालसेनं मला त्यांचा तो पंचामृत सोहळा अभिषेक अनुभवता यावा, कृपा करावी भगवंता, म्हणून ही प्रार्थना करत जर तुम्ही रात्र तिथं बसलात तर चान्स आहेत की तुम्हाला तो चान्स भेटेल. असा सुंदर सोहळा असतो. भगवंताला लोण्याचा गोळा पहिला बालभोग म्हणून दाखवला जातो आणि मग तो लोण्याचा गोळा एवढा मोठा आजही दाखवला जातो. आणि ह्या दासाला तो लोण्याचा गोळा 3-4 वेळा खाण्याची संधी भेटली, म्हणजे 3-4 वेळा मी ते काकाडचं दर्शन घेतलेलं आहे. पण त्याच्यासाठी ही अशी तपश्चर्या मात्र करावी लागते. 12 वाजता स्नान करायचं मध्यरात्री आणि जाऊन नामदेव पायरीवरती बसायचं, मग तो सुंदर सोहळा अनुभवता येतो. याची देही याची डोळा, असं खूप सुंदर अवर्णनीय आहे सगळ्या गोष्टी. आणि मग तो लोण्याचा गोळा थोडा थोडा तुकडा करून सगळ्या तिथं जे असतात भाविक त्यांना सगळ्यांना देतात. भगवंतांच्या मुखाचा स्पर्श झालेला तो लोण्याचा गोळा, ज्याच्या अधीरतेने भगवंत जिथे असतील तिथं धावत येतात आणि यशोदामाईच्या मांडीवर बसतात. मैया माखन खिलाव, म्हणून त्याचं नाव काय आहे? माखन चोर. तर असे भगवंत काय करतायत इकडे फिरतायत. धेनुकासूर गोवर्धनावरती बलरामांसह गायी चारायला घेऊन जात. असे भगवंत तुझ्यावर कृपा करून निश्चित तुझ्या घरी येऊन तुला इच्छित वर देतील. तुझी भक्ती महती सर्वत्र अतुलनीय होईल आणि हे क्षेत्र ऋषी देव मनुष्य या सर्वांकडे सेव्य होईल.
आणि मग भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये महादैत्य धेनुकासुराचा वध करून गायींना चरण्यासाठी गोवर्धनला गेले असता ते पुंडलिकाला भेटण्यासाठी आले. कुठून आले? कुठच्या लिलेतनं आले? गोचरण लिलेतनं डायरेक्ट आले पुंडलिकाला भेटण्यासाठी. म्हणून त्यांच्या हातात ती गाय राखायची काठी आहे. द्वारकाधीश कृष्ण नाही आले तिथे पुंडलिकेच्या भेटीला. कोणते कृष्ण आलेत? गोपाळ कृष्ण आलेत वृंदावनातले. आणि त्यांचं दर्शन केवळ आषाढी आणि कार्तिकीलाच असतं. गोपाळ कृष्ण भगवंतांचं दर्शन सगळ्या जनतेला त्या दिवशी भगवान श्रीकृष्ण ह्या गोपाळ कृष्ण रूपामध्ये पंढरपूर मंदिराच्या कळसावरती येऊन उभे असतात, गाभाऱ्यामध्ये नसतात. त्यामुळे त्या दिवशी मुखदर्शन भगवंतांचं किंवा पाददर्शन नाही झालं म्हणून खच्ची होऊन जायचं नाही. मंदिराच्या कळसावरचं जरी दर्शन झालं त्या दिवशी आषाढी आणि कार्तिकीच्या दिवशी, तरी वासुदेव श्रीकृष्ण, द्वारकाधीश श्रीकृष्ण त्या दिवशी गोपाळ कृष्ण ह्या रूपामध्ये त्रिभंग वत्स ललित त्रिभंग श्याम सुंदर रूपामध्ये वेणू वादन करताना कुठे उभे असतात? मंदिराच्या कळसावर उभे असतात. आणि येणारी जाणारी सगळी जनता, सगळी प्रजा, सगळे भक्त यांना आपलं दर्शन देत असतात. भले आपली नजर त्यांना पाण्याची असू दे नाही तर नसू दे, पण ते मात्र दर्शन देण्यासाठी तिथे तिष्ठत उभे असतात पूर्ण ही तिथी आषाढी आणि कार्तिकी. आणि म्हणून आषाढी कार्तिकीला भक्तजन येते. पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होते. लक्षात? अभिर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. असे भक्तवत्सल आपल्या भक्ताचे सखा पांडुरंग आपल्या भक्ताच्या रक्षणार्थ सदैव तिथं वास करतात. आणि जिथं पण भक्त त्यांना हाक मारतो तिथं ते भक्ताच्या रक्षणार्थ धावून येतात. जसं की त्या द्वारकेतनं इथे आले, वृंदावनातनं इथे आले महाराष्ट्रामध्ये. पुंडलिक गेला नव्हता तिकडे मथुरेला, द्वारकेला किंवा वृंदावनला. भगवंत भक्ताच्या प्रेमाने धावत आले महाराष्ट्रामध्ये. तर देवकीनंदन श्रीकृष्ण पुंडलिकाला भेटण्यासाठी आले. 5 वर्षांचे कमळासारखे सुंदर नेत्र असलेले. वय किती आहे भगवंत देवाला? सुंदर एकदम. 5 वर्षाचे आहेत. नुकतंच त्यांना गोपालक म्हणून उपाधी दिलेली आहे. याच्यापूर्वी ते कोण होते? गोवत्सक होते. छोट्या छोट्या गायींना चारायचे, म्हणजे गायीच्या बछड्यांना. आता त्यांना गोपालक हे उपाधी दिलेली आहे नंदबाबांनी आणि गोपांनी. आणि असे 5 वर्षाचे खूप सुंदर सुकुमार भगवान श्रीकृष्ण, वृंदावनवासी कृष्ण, कमळासारखे सुंदर नेत्र असलेले, वनमालेने सुशोभित महातेजस्वी भगवंतानी 10 दिशा प्रकाशाने उजळून टाकीत पुंडलिकाच्या आश्रमात प्रवेश केला. भगवंतांना पाहून पुंडलिक फार हर्षित झाले. फार मोठा प्रकाश आपल्या आश्रमात कुठून आला यामुळे आश्चर्य वाटून पुंडलिक चिंतित झाले आणि त्यांना गोविंदाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. ते बघा कसं दर्शन झालं पुंडलिकांना. भगवंत बाहुभूषण चमकत असलेले, तेजानं युक्त प्रसन्न वदन असलेले, कुंद कळ्यांप्रमाणे हास्य असलेले, मंदार माला धारण केलेले, कमलासारखे नेत्र असलेले, डोक्यावरती शिंके शोभत असलेले, कानात सुंदर रत्न जडित मकर कुंडलाने अलंकृत असलेले, तेजस्वी गाल, सुंदर नासिका, सुंदर मुख, दीर्घ बाहू, प्रशस्त खांदे आणि मोठी हुनवटी असणारे, गोलाकार मान असलेले, तर कौस्तुभ मण्याने शोभून दिसणारे, हे सगळे पांडुरंगाच्या देहावरची खुणा आहेत. लक्षात? सेम वर्णन आहे पंढरपूरच्या विठ्ठलाचं. डोक्यावरती शिका आहे, टोप काढला की तो शिका दिसतं आपल्याला. मोठी उनवटी आहे पांडुरंगाची. गोलाकार मान, त्यांच्या छातीवर श्री वत्स कौस्तुभ मणी शोभत आहे. विस्तृत अशी छाती असलेले भगवान शोभून दिसत आहेत. उदरावरती 3 वळ्या आहेत. त्यांची नाभी पाण्याच्या डोहाप्रमाणे खोल आहे. कंबर सिंहकटीप्रमाणे बारीक आहे. डाव्या हातात शंख आहे, उजव्या हातात कमळ आहे. केळ्यांच्या स्तंभाप्रमाणे त्यांच्या मांड्या आहेत. पायात मंजूळ ध्वनी करणारे पैंजण आहेत. चरणावर ध्वज, वज्र अशी चिन्ह इत्यादी अंकित आहेत. ते चरण लक्ष्मी, ब्रह्मदेव, ऋषी समूह, सिद्ध, योगी, सनकादी ऋषी तसेच भक्त, लोकपाल यांचे आश्रयस्थान आहे. भगवंतांच्या दर्शनाने पुंडलिक भाव विव्वल झाला. ते आश्रमात सैरावैरा पळू लागले. पुंडलिकाच्या आश्रमात जसे पांडुरंग आले, जसं दर्शन झालं त्याला पुंडलिकाला राहावे ना. पुंडलिक आश्रमात सैरावैरा पळू लागला तर काय करू आणि काय नको, बरोबर की नाही?
भावविभोर होऊन आक्रोश करू लागले. पुंडलिकाचा तो भाव पाहून भगवंतांना परम संतोष आणि आनंद झाला. पुंडलिक भावविभोर होऊन भगवंतांची स्तुती करू लागले. खूप सुंदर स्तुती आहे. आता थोडा उशीर झाला आहे त्यामुळे मी आवर्त घेतो. आणि मग पुंडलिकाप्रमाणे इतर उपस्थित देवतांनी भगवंतांची स्तुती केली. आणि मग पुंडलिकानं वर मागितले, जे वर आपण ह्या प्रवचनाच्या मध्यार्धात आपण अभ्यासले. काय काय वर दिले भगवंतांनी? की आपण सुंदर हास्य असलेले, सुंदर दृष्टी असलेले, सर्वांना इच्छित वर देणारे आहात, आपण येथेच वास करावा, हा पहिला वर मागितला. दुसरा वर मागितला, सगळ्या प्राणीमात्रांना, दुःखी जीवांना तुम्ही रक्षण करते व्हा आणि तुमचं दर्शन देऊन तुमच्या चरणकमलांच्या भक्तीची प्राप्ती करून द्या. आपल्या आज्ञेने हे क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये उत्तम क्षेत्र आणि सर्व तीर्थामध्ये उत्तम तीर्थ होऊ देत. आणि इथं कोणी येऊ देत, ज्ञान विज्ञान रहित मूर्ख पापी जती तपी कोणी येऊ देत, त्या सगळ्या लोकांना देखील आपले दर्शन प्राप्त व्हावे. तसेच हे माझे तीर्थ माझ्या नावाने, हे तीर्थ माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावे. आणि भक्तांचे कल्पद्रुम म्हणजे कल्पवृक्ष बनवून तुम्ही इथं वरावं आणि आपल्या सुंदर रूपाने येथेच वास करावा, हाच वर मी मागतो. अशा प्रकारे पुंडलिकानं भगवंतांना प्रसन्न करून घेतलं. आणि तेच पांडुरंग भगवान श्रीकृष्ण, पांडुरंग म्हणजे दुसरे कोणी नसून भगवान श्रीकृष्ण आहेत, जे विटेवर उभे राहिलेत. त्या विटेची कहाणीसुद्धा आज आपण पाहिली. डायरेक्ट भगवंतांचे आदेश आणि वाणी पण आपण पाहिली. कोण सर्वश्रेष्ठ योगी आहे ते पण आपण पाहिलं. आणि अशा ह्या योग मार्गावरती जर आपण पदच्युत झालो तरी काय नाही आहे, तोटा नाही आहे, ते पण आपण पाहिलं. हे सगळ्या गोष्टी हृदयात ठेवून आपण अशीच दिवसेंदिवस चांगली भक्ती भगवंतांची करावी, आपलं जीवन समृद्ध करावं, ह्या जीवनाचं कल्याण करावं. तसंच इतरांनाही मुक्त असते हे भक्तिगंगेचं स्नान घालावं आणि त्याचसाठी आपला हा देह खर्ची घालावा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय हो.